नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पुढचा चॅप्टर सुरू करणार आहोत. त्या चॅप्टरचं नाव आहे चॅप्टर म्हणजे तुमच्या सिलेबसमध्ये हा टॉपिक आहे. ओके, इंडियन इकॉनॉमी मधला एक टॉपिक आहे. त्या टॉपिकचं नाव आहे चॅलेंजेस इन इंडियन इकॉनॉमी. ओके, भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने. ओके, तर ह्यामध्ये आपल्याला दोन टॉपिक बघायचे आहेत. जास्त हा मोठा टॉपिक नाहीये. तर सब टॉपिक दोन आहेत. एक म्हणजे दारिद्र्य आणि दुसरी बेरोजगारी. त्याबद्दल आपण बेसिक माहिती ऑलरेडी बघितली. ओके, दारिद्र्य मोजमापासाठी कोणकोणत्या कमिटीचं गठन झालं होतं, त्यांचे काय शिफारसी होत्या वगैरे सगळं हे आपण अगोदर बघितले. आज आपल्याला दारिद्र्य आणि बेरोजगारी या दोन समस्यांचं निर्मूलन करण्यासाठी सरकारने कोणकोणत्या उपाययोजना केल्या होत्या, कोणकोणत्या योजना राबवल्या होत्या, कोणकोणते कार्यक्रम हाती घेतले होते, हा या टॉपिकचा विषय आहे. ओके, तर हा सगळा टॉपिक ह्या टॉपिकच्या अंडर फक्त एवढंच आहे की दारिद्र्य आणि बेरोजगारी ह्या दोन ज्या समस्या आहेत, सगळ्यात खूप ज्वलंत समस्या आहेत आणि टाइमलेस समस्या आहेत. म्हणजे प्रत्येक सरकारला ह्या समस्येला समोर जावंच लागते. ओके, शून्य दारिद्र्य अजून झालेलं नाही. आपण दारिद्र्याचं निर्मूलन 100% केलेलं नाही. समूळ उच्चाटन त्याचं अजून झालेलं नाही. तर ह्या दोन टॉपिक बद्दल आपल्याला ह्या भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने, ओके, या टॉपिक अंडर जाणून घ्यायचं. ओके, तर बार्टीचा हा खूप चांगला उपक्रम आहे. तुम्ही तुमच्या मित्रांना मैत्रिणींना या उपक्रमाबद्दल सांगा. बार्टीच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बऱ्याच लिंक दिलेल्या आहेत. तर तुम्हाला ज्या परीक्षेमध्ये इंटरेस्ट आहे त्या परीक्षेची लिंक तुम्ही भरा आणि बार्टीतर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाचा तुम्ही लाभ घ्या. ओके, तर सुरू करूया आपण भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने. ओके, तर ह्यामध्ये आपण दारिद्र्य आणि बेरोजगारी हे ज्या दोन ज्वलंत समस्या आहेत त्याच्या विरोधात, ओके, ते कमी करण्यासाठी सरकारने काय काय उपाय केलेले आहेत, त्यांचं निर्मूलन करण्यासाठी सरकारने काय काय उपाय केले आहेत हे आपल्याला बघायचं आहे. ओके, तर सुरू करूया. कोणकोणत्या विविध योजना सरकारने आजपर्यंत राबवल्या आहेत. साहजिक आहे, आपण सगळ्याच योजना बघणार नाही. ओके, सगळ्या योजना बघणं शक्यही नाही. तर काही महत्वाच्या योजना मी पहिलं नावं सांगणार आहे की कोणकोणत्या योजना राबवल्या गेल्या. ओके, ती लिस्ट सगळी लिस्ट नसेल, एक्झॉस्टिव्ह इंग्रजीमध्ये त्याला एक्झॉस्टिव्ह म्हणतात. म्हणजे जेवढं झालं तेवढं, म्हणजे जेवढ्या 1950, ओके, आपण स्वातंत्र्य मिळाल्यापासून 1947 पासून ते आजपर्यंतच्या सगळ्या योजना त्यात नाहीत. ओके, तर मी एक यादी देणार आहे, त्या महत्वाच्या योजना असतील आणि त्यापैकी काही योजनांवर बद्दल आपण योजनांची आपण माहिती घेणार आहोत. ओके, तर सुरू करूया. ह्या योजनांबद्दल जाणून घेऊया आपण. ओके, तर मित्रांनो सुरू करू आपण विविध योजना कोणकोणत्या राबवल्या गेल्या आणि ते त्या योजना कितपत सक्सेसफुल झाल्या हे देखील आपण बघूया. ओके, तर गरिबी आणि बेरोजगारी निर्मूलनासाठी विविध प्रकारच्या योजना केंद्र सरकारने राबवल्या. हा मित्रांनो, आणखी एक गोष्ट मी क्लिअर करू इच्छितो की आपण ज्या योजना बघणार आहोत त्या सगळ्या केंद्र सरकारच्या असतील, राज्य सरकारच्या योजना आपण बघणार नाही. ओके, तर हा जो टॉपिक असेल, जेवढ्या योजना आपण बघणार आहोत त्या सगळ्या केंद्र सरकारच्या योजना असतील, आपण राज्य सरकारच्या योजना बघणार नाही. ओके, तर काही योजना महत्वाच्या आहेत, साहजिक आहे. ओके, 1950 पासून ते आजपर्यंत किंवा स्वातंत्र्य 1947 पासून ते आजपर्यंत 2022 पर्यंत जेवढ्या योजना केंद्र सरकारने राबवल्या तेवढ्या योजनांची यादी करणं आणि तेवढ्या योजनांची माहिती घेणं, ओके, ह्या लेक्चरमध्ये तेवढं शक्य नाही. ओके, या लेक्चर सिरीज मध्ये शक्य नसल्यामुळं आपण काही योजना महत्वाच्या आहेत त्यांची माहिती घेणार आहोत. ओके, आणि अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण हे बघितलं की दोन प्रकारच्या योजना आहेत. एक आहे केंद्र सरकार पुरस्कृत योजना. ओके, केंद्र सरकार पुरस्कृत योजना म्हणजे सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम. ओके, सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम. आणि दुसरं आहे केंद्र सरकारची योजना. ओके, तर जेव्हा आपण योजनांबद्दल डिटेलमध्ये माहिती बघू तेव्हा मी तिथं सांगत जाईन
की ती योजना केंद्र सरकार पुरस्कृत आहे का केंद्र सरकारची आहे. तर आता हे बऱ्याचदा आपण ह्याच्याबद्दल चर्चा केली, तुम्हाला आता माहित असायला पाहिजे फरक. जर ते पुरस्कृत योजना असेल, केंद्र सरकार पुरस्कृत योजना असेल, तर साहजिक आहे त्यात केंद्र सरकार, ओके, केंद्र सरकार आणि राज्य सरकार, ओके, आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारचा सहभाग असतो आणि निधी पुरवताना दोन्ही सरकार, ओके, केंद्र सरकार आणि राज्य सरकार, ओके, थोड्या प्रमाणात निधी पुरवतात. थोड्या प्रमाणात म्हणजे त्यांचा एक दर ठरलेला असतो, त्यांचा एक प्रमाण ठरलेला असते, त्यांचे एक गुणोत्तर ठरलेले असते, त्या गुणोत्तरामध्ये ते निधी पुरवतात. ओके. आणि जर ती योजना केंद्र सरकारची असेल तर 100% केंद्र सरकार काय करते, त्या योजनेचा खर्च करते. 100% केंद्र सरकार काय करणार, त्या योजनेचा खर्च करणार. ओके. जसं की आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं MP लॅड, ओके, मेंबर ऑफ पार्लमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम, ओके, खासदार निधी ज्याला आपण सोप्या आणि छोट्या भाषेत म्हणजे ॲक्रोनिम त्याचं जे आहे MP लॅड, ओके, तर खासदार निधी ज्याला आपण म्हणतो. ओके. तर ती योजना कोणती होती, केंद्र सरकारची होती. म्हणजे त्यात राज्य सरकार हे निधी पुरवत नाही, राज्य सरकारचा निधी त्यात शून्य असतो. केंद्र सरकार हा 100% निधी देतो. सध्या त्याचं जे एका वर्षाची जी लिमिट आहे, एका वर्षात किती निधी दिला जातो, 5 करोड रुपये दिला जातो. ओके. तर मित्रांनो, आपण जेवढ्या योजना डिटेलमध्ये बघणार आहोत, ओके, त्या योजना एकतर ह्या कॅटेगरीमध्ये बसतील. कोणती कॅटेगरी, CSS म्हणजे सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम, म्हणजे केंद्र सरकार पुरस्कृत योजना असेल, ओके, किंवा केंद्र सरकारची योजना असेल. पुरस्कृत असेल तर राज्य सरकारचा देखील त्यात सहभाग असेल. ओके. कशामध्ये सहभाग, अंमलबजावणी आणि निधीमध्ये सहभाग असेल. आणि केंद्र सरकारचे असेल तर फक्त केंद्र सरकारच ती योजना राबवेल. ओके. राज्य सरकारचा निधी पुरवण्यामध्ये काही सहभाग नसेल. 0 रुपये राज्य सरकार पुरवते, म्हणजे राज्य सरकार एकही रुपया पुरवत नाही. ओके. तर आपल्याला बऱ्याच योजना बघायच्यात. मी योजनांची यादी केलेली आहे. ओके, तुम्ही बघू शकता. जवळजवळ एक 20 ते 22 योजनांची मी यादी केलेली आहे. ओके, 10-15 नाही, जास्त 20 ते 22 योजनांची मी यादी केलेली आहे. आता महत्वाचं काय आहे मित्रांनो, ह्या योजनामध्ये 2 प्रकारचे प्रकार पडतात. असे प्रकार सरकारतर्फे कुठं तुम्हाला ऑफिशियली भेटणार नाही. फक्त तुम्हाला ते लक्षात आले पाहिजे, ओके, की नेमकी ही योजना कोणत्या स्वरूपाची आहे. ओके. ह्या प्रकार म्हणण्यापेक्षा तुम्ही याला स्वरूप म्हणलं तरी चुकीचं होणार नाही. ओके. त्याचं एक स्वरूप आहे. ह्या ज्या योजना आपण बघणार आहोत, ओके, त्या 2 स्वरूपाच्या असू शकतात. ओके. एक असते सेल्फ एम्प्लॉयमेंट प्रोग्राम आणि दुसरा असणार वेज एम्प्लॉयमेंट प्रोग्राम. ओके. मित्रांनो लक्षात घ्या, एक असेल सेल्फ एम्प्लॉयमेंट प्रोग्राम, दुसरा असेल वेज एम्प्लॉयमेंट प्रोग्राम. ओके. आता सेल्फ एम्प्लॉयमेंट प्रोग्राम आणि वेज एम्प्लॉयमेंट प्रोग्राम मध्ये फरक काय, तो फरक आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे. ओके. सेल्फ एम्प्लॉयमेंट प्रोग्राम मध्ये काय असते, सरकारतर्फे रोजगार टाकण्यासाठी साधने दिली जातात. ओके, अनुदान दिलं जाते. समजा एखाद्या व्यक्तीला, आता आपलं नेमकं आपण कशाबद्दल बोलतोय, बेरोजगारी आणि दारिद्र्याबद्दल बोलतोय. ओके. तर जर लोकांना आपण दारिद्र्य रेषेखालून वर आणायचं असेल, ओके, दारिद्र्य रेषेच्या वर आणायचं असेल, तर साहजिक आहे त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना रोजगार देणं गरजेचं आहे. आता रोजगार कोणत्या प्रकारचा पाहिजे, ओके, रोजगार असू शकतो स्वयंरोजगार. स्वयंरोजगार म्हणजे काय, स्वयंरोजगार म्हणजे सरकारतर्फे त्या व्यक्तीला किंवा त्या कुटुंबाला, ओके, त्या स्कीम नुसार ते वेगळं असेल. ओके. काही स्कीम मध्ये व्यक्तीला पैसे मिळतील, काही स्कीम मध्ये कुटुंबाला पैसे मिळतील. तर 2 प्रकार काय असतात, एक स्वयंरोजगार असतो, एक वेतन रोजगार असतो. स्वयंरोजगारामध्ये काय होते, त्या व्यक्तीला किंवा त्या कुटुंबाला सरकारतर्फे रोजगार टाकण्यासाठी साधन दिले जातात किंवा अनुदान दिले जाते. ओके. एकतर साधन दिले जाते, ओके, रोजगार टाकण्यासाठी कदाचित सरकार मदत करेल साधन देऊन, किंवा अनुदान दिलं जाईल, किंवा काय केलं जाईल, अनुदान दिलं जाईल. हा एक प्रकार आहे. आणि हा कशात मोडतो,
स्वयंरोजगार, इथं त्या व्यक्तीला पगार किंवा वेतन मिळत नाही, मजुरी मिळत नाही. ओके, तुम्हाला सरकार काय करेल, अनुदान देईल, तुम्ही थोडेसे पैसे टाका, आम्ही थोडेसे टाकू, आणि दोघांचं मिळून ओके काय करा, तुम्ही काही वस्तू विकत घ्या, म्हणजे भांडवल विकत घ्या, मशिनरी विकत घ्या, आणि त्याचा तुम्ही रोजगार, तुमचा स्वतःचा एक रोजगार टाका. स्वयंरोजगार म्हणजे तुम्ही सेल्फ एम्प्लॉयमेंट तुम्ही मिळवा, सेल्फ एम्प्लॉईड व्हा. ओके, स्वतःचा रोजगार टाका असं. ओके, तर ही एक प्रकारची मदत असते. दुसरा प्रकार जो असतो ओके, त्यामध्ये वेतन रोजगार, त्याला आपण म्हणतो वेतन रोजगार, म्हणजे वेज एम्प्लॉयमेंट, WAGE, वेज म्हणजे मजुरी, वेतन. ओके, दुसरा प्रकार असतो मित्रांनो वेज रोजगार. यामध्ये काय काय असते, यामध्ये सरकारतर्फे काम दिलं जाते. ओके, किंवा रोजगाराच्या संधी दिल्या जातात, तुम्हाला रोजगाराची संधी दिली जाते आणि तुम्हाला तिथं जाऊन काम करावं लागते आणि त्या मोबदल्यात तुम्हाला वेतन दिले जाते. ओके, त्या मोबदल्यात तुम्हाला काय वेतन दिले जाते. पहिल्या प्रकारामध्ये मित्रांनो तुम्हाला सरकारतर्फे अनुदान मिळेल किंवा रोजगार टाकण्यासाठी काही साधने मिळतील. दुसऱ्या प्रकारामध्ये तुम्हाला सरकार रोजगार टाकण्यासाठी साधन देणार नाही किंवा अनुदान देणार नाही. दुसऱ्या प्रकारामध्ये सरकार काहीतरी एक कार्यक्रम चालवेल, त्या कार्यक्रमाअंतर्गत जो रोजगार असेल तुम्हाला तो रोजगार करावा लागेल, तिथं संधी मिळेल तुम्हाला काम करण्याची, आणि कामाच्या मोबदल्यात तुम्हाला ओके वेतन मिळेल. कामाच्या मोबदल्यात तुम्हाला काय मिळेल, वेतन मिळेल. तर असे हे दोन प्रकार असतात. तर ह्यानंतर जेवढ्या आपण स्कीम्स बघणार आहोत त्या ह्या दोन प्रकारामध्ये, या दोन स्वरूपामध्ये मोडू शकतात. ओके, एक तर स्वयंरोजगाराची योजना असेल, जिथं व्यक्तींना काय होते, रोजगार मिळतो. ओके, म्हणजे रोजगार टाकण्यासाठी साधने मिळतात किंवा अनुदान दिले जाते. दुसरा प्रकार रोजगार मिळेल. ओके, अशा कार्यक्रमामध्ये रोजगार मिळेल आणि त्या रोजगाराच्या मोबदल्यात, कामाच्या मोबदल्यात वेतन दिलं जाईल. कामाच्या मोबदल्यात काय दिलं जाईल, वेतन दिलं जाईल. तर मित्रांनो मी काही योजनांची यादी केली. तर ह्या योजना एकतर स्वयंरोजगार ह्या स्वरूपाच्या असतील किंवा वेतन रोजगार ह्या स्वरूपाच्या असतील किंवा दोन्ही स्वरूपाच्या नसेल. त्यामुळे जेव्हा तुम्ही त्याच्या डिटेलमध्ये अभ्यास कराल तर तुम्हाला हे कळायला पाहिजे की ती योजना स्वयंरोजगार स्वरूपाची आहे का वेतन रोजगार स्वरूपाची आहे. ओके, हे एक तुमच्यासाठी छोटीशी एक्सरसाइज आहे. ओके, कदाचित तुम्ही आजपर्यंत असं लक्ष दिलं नसेल, पण इथून पुढे लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा तुम्ही योजनांबद्दल माहिती वाचाल, ओके, डिटेलमध्ये जेव्हा वाचाल तेव्हा तुम्हाला एक लक्ष द्यावं लागेल की तुम्हाला यू शुड बी एबल टू फिगर आउट. तुम्ही फिगर आउट केलं पाहिजे, तुम्हाला कळलं पाहिजे की ती योजना ही स्वयंरोजगार म्हणजे रोजगार नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी ओके किंवा स्वयंरोजगार करण्यासाठी साधनं दिली जाणारी योजना आहे, अनुदान दिलं जाणारी योजना आहे का वेतन रोजगार आहे. वेतन रोजगार म्हणजे जिथं तुम्ही कामाला जाल, जसं की मनरेगा जी आहे. ओके, तर तिथं तुम्ही कामाला जाल आणि कामाच्या मोबदल्यात तुम्हाला पैसे मिळतील, वेतन मिळेल, पगार मिळेल. ओके, असं. तर ह्या दोन प्रकारामध्ये मोडू शकतात किंवा कशात या दोन प्रकारामध्ये मोडणार नाही. पण हे दोन प्रकार हे स्वरूप आहे. ओके, बऱ्याच योजनांचे हे स्वरूप असते आणि हे तुम्हाला स्वरूप माहीत असणं अपेक्षित आहे, म्हणून मी हे सांगितलं. ओके, तर मी कोणकोणत्या योजनांची यादी केली, मी फक्त आता योजनांची नाव वाचतोय, नंतर आपल्याला ह्यातल्या काही महत्वाच्या योजना डिटेलमध्ये बघायच्या आहेत. ओके, तर लक्षात घ्या, मी योजनांची यादी केली याचा अर्थ असा नाही की प्रत्येक योजनेबद्दल आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, आपण ह्यामध्ये जास्तीत जास्त योजनांबद्दल डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत, पण सगळ्याच योजनांबद्दल आपण माहिती घेण्याची गरज नाही, कारण बऱ्याच योजना ह्या भरपूर खूप कमी काळासाठी राहिल्या आणि त्याचं जास्त महत्व पण नव्हतं, त्यामुळे त्या लगेच बंद झाल्या. ओके, आणि तुम्हाला मी नेहमी सांगतो ती महत्वाची गोष्ट म्हणजे जनरली काय असते, परीक्षेचा फोकस हा करंट अफेअर्स असतो. ऑब्जेक्टिव्ह जे MCQ टाईप मध्ये देखील करंट वरती जास्त, म्हणजे सध्या ज्या गोष्टी शी लिंक आहे, म्हणजे प्रेझेंट ओके वर्तमानाशी ज्या गोष्टीची लिंक आहे त्याच्यावरती थोडासा जास्त फोकस असतो. त्यामुळे ज्या जुन्या आणि ज्या महत्वाच्या नाहीत अशा योजना
जनरली परीक्षेमध्ये या योजनांबद्दल माहिती विचारली जाणार नाही. ओके, तर मी कोणकोणत्या योजनांची नावं लिहिली ते आपण बघूया. ओके, आणि नंतर आपण सुरुवात IRDP ने, इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्रामने करणार आहोत. ओके, आणि या इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम बद्दल आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. ओके, आणि अशा भरपूर योजनांची माहिती घेणार आहोत. कोणकोणत्या योजनांना मी योजनांची इथे यादी केली? इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम. ओके, IRDP नावाचा तुम्हाला आठवत असेल, आपण जेव्हा पंचवार्षिक योजनांची माहिती घेत होतो, तर 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये एक योजना दुसरा कार्यक्रम राबवला गेला, त्याला आपण म्हणलं इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. ओके, ही खूप मोठी योजना होती आणि पंचवार्षिक योजनेमध्ये एक पहिल्या काही योजनांपैकी अति महत्वाच्या योजनांपैकी एक योजना होती. ओके, ही योजना आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना. ओके, या योजनेबद्दल देखील आपण थोडीशी माहिती घेऊया. ओके, जवाहर रोजगार योजना. ओके, PDS म्हणजे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम, म्हणजे ज्याला आपण महाराष्ट्रामध्ये राशनचं दुकान. ओके, राशनचं दुकान असा शब्द ऐकला असेल. ओके, आमच्या गावामध्ये त्याला कोपनचं दुकान देखील म्हणतात. ओके, कोपन असा शब्द पण वापरला जातो. ओके, कारण तुम्हाला एक इंग्रजी शब्द आहे कुपॉन असा शब्द आहे, COUPON, कुपन तुम्ही शब्द ऐकला असेल. त्याला कुपॉन असा शब्द, त्याचा उच्चार थोडासा इंग्रजीमध्ये वेगळा आहे. तर बऱ्याचदा काय मिळायचे, आताही हा प्रोग्राम आहे अमेरिकेमध्ये, बराक ओबामाच्या कारकिर्दीमध्ये हा प्रोग्राम चालला होता आणि अमेरिकेमध्ये हा बराच पॉप्युलर झाला होता प्रोग्राम, की तुम्हाला काय मिळतील, कुपन मिळतील. ओके, कुपन मिळतील आणि ते कुपन घेऊन तुम्ही एका दुकानात जायचं, म्हणजे जिथं तुम्हाला अनुदानित स्वरूपावरती, म्हणजे थोडासा सबसिडाइज रेटवरती काय मिळेल, तुम्हाला अन्नधान्य मिळेल. ओके, तुम्हाला गरजेच्या वस्तू मिळतील. ओके, भारतातच नाही तर संपूर्ण जगात अशा प्रकारच्या योजना भरपूर राबवल्या जातात जिथं कुपनचं काम करते. ओके, कुपन म्हणजे एक प्रकारची चिठ्ठी समजा तुम्ही. ओके, एक प्रकारचं तिकीट समजा, तिकीट. ओके, सो देर इज अ कुपन. ओके, अँड यू जस्ट शो इट, यूज इट in exchange for what you need. Okay, what you want to buy, whatever you want to buy. तर तुम्हाला जर गहू आणि तांदूळ विकत घ्यायचे असेल तर तुम्ही त्यांना कुपन द्या आणि तुम्हाला त्याच्या मोबदल्यात काय करेल, सरकार गहू किंवा तांदूळ देईल असं. तर आमच्या गावामध्ये त्याला कोपनचं दुकान पण, कोपन असा शब्द वापरतात पण ऍक्च्युली ते कुपन असं आहे. ओके, तर PDS म्हणजे काय, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम, ज्याला आपण राशनचं दुकान म्हणतो. ओके, स्वस्त धान्याचे दुकान ज्याला आपण म्हणतो. TPDS, टार्गेटेड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम. पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम मध्ये थोडासा प्रॉब्लेम येऊ लागला. ओके, ज्या व्यक्तीला त्याची गरज आहे त्या व्यक्तीला लाभ न मिळता, ज्या व्यक्तींना गरज नाही, ज्या कुटुंबांना गरज नाही, त्या कुटुंबांना लाभ मिळू लागला, किंवा ज्यांना खरंच खूप गरज आहे ते ह्या जाळ्यातून बाहेर पडू लागले, ह्या नेटमध्ये येत नव्हते. ओके, ते लाभार्थी होण्यापासून वंचित राहत होते, म्हणून त्यांनी दुसरी एक योजना अंमलात आणली होती, ते म्हणजे TPDS, टार्गेटेड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम. ओके, PDS म्हणजे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम. ओके, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम, आणि दुसरं म्हणजे टार्गेटेड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम. ओके, याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती घ्यायची आहे. त्यानंतर जवाहर ग्राम समृद्धी योजना. ओके, त्यानंतर अंत्योदय अन्न योजना. ओके, अंत्योदय अन्न योजना. अंत्योदय म्हणजे आपलं जे तुम्हाला आठवत असेल की जर एखाद्या कुटुंबाला, ओके, जर धान्याच्या रूपात जर मदत मिळत असेल, ओके, किंवा धान्य विकत घेण्यासाठी जर पैशाच्या रूपात मदत मिळत असेल तर ते अंत्योदय अन्न योजनेमध्ये यायचं. ओके, याबद्दल आपल्याला चांगली माहिती घ्यायची. ओके, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट द्वारे जी योजना चालते. मग मित्रांनो, याबद्दल आपल्याला डिटेल माहिती 100% घेणार आहोत आपण, कारण ही एक सगळ्यात महत्वाच्या योजनेपैकी एक योजना आहे. ओके, काँग्रेसच्या काळात, UPAच्या काळात ही योजना लॉन्च झाली होती.
जेव्हा 2014 नंतर सरकार बदललं, तर बीजेपी किंवा एनडीएचं सरकार जेव्हा आलं होतं, त्या सरकारने असं सरकारला असं वाटत होतं की ही योजना तेवढ्या कामाची नाही आणि त्यामुळे या योजनेवरती सरकारने पहिल्या काही वर्षामध्ये, वित्तीय वर्षामध्ये 2014, 15, 15, 16 मध्ये ह्या योजनेचा जो निधी असतो तो खूप कमी केला होता. पण नंतर सरकारला जाणवलं की या योजनेमुळे बऱ्याच प्रमाणात खेडेगावामध्ये, कारण ही खेडेगावामध्येच योजना राबवली जाते, बऱ्याच प्रमाणात या योजनेमुळे रोजगार निर्मिती झाली होती. तर नंतर सरकारला जेव्हा जाणीव झाली की ही योजना चांगली आहे, त्यानंतर 2016-17 नंतर ओके अजून त्या योजनेला जास्त निधी देण्यात आला सरकारतर्फे. ओके, तर ही योजना, जेवढ्या योजना आपण बघणार आहोत त्या योजनेपैकी सगळ्यात महत्वाची योजना म्हणजे महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी, मनरेगा ज्याला आपण म्हणतो. ओके, याला एक शब्द आहे शॉर्ट मध्ये, याला मनरेगा. ओके, ह्याच शब्दाला आपण मनरेगा असं नाव, की महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट तर्फे एक कायदा आहे, पार्लिमेंटमध्ये हा कायदा पास करण्यात आला. ओके, संसदेमध्ये हा कायदा पास करून ओके ही योजना बनवण्यात आली. त्या योजनेबद्दल आपल्याला डिटेलमध्ये माहिती घ्यायची आहे. त्यानंतर कोणत्या योजनाची यादीमध्ये मी समावेश केलेला आहे? नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन. ओके, त्यानंतर नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन. ओके, तर एक मिशन आहे. ओके, ते आहे रूरल लाईव्हलीहूड, म्हणजे खेडेगावात जो उदरनिर्वाहाचे जे साधन आहेत त्यासाठी, आणि एक शहरातल्या जे उदरनिर्वाहाच्या साधनासाठी. अशा 2 स्कीम चालतात. ओके, त्या स्कीम बद्दल आपल्याला थोडीशी माहिती घेणार आहोत आपण. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना खूप रिसेंट योजना आहे अँड दिस इज वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल योजना. ओके, स्कीम्स. ओके, ही एक खूप यशस्वी योजनांपैकी एक योजना आहे. ओके, याबद्दल देखील आपल्याला माहिती घ्यायची आहे. फूड फॉर वर्क प्रोग्राम, याबद्दल आपण जास्त बोलणार नाही. ओके, थोडीशी आपण फक्त एक तोंडओळख करून घेणार आहोत त्याची. नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन, ह्या योजनेबद्दल देखील माहिती आपण घेणार आहोत. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, ऍडिशनल इन्फॉर्मेशनसाठी सांगतो मित्रांनो, कोरोनाच्या काळात नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन अंतर्गत, ओके, किंवा टू बी प्रिसाइज, ओके, अधिक स्पष्टपणे सांगायचं असलं तर नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट, ओके, कायद्याअंतर्गत जी मदत झाली लोकांना, अन्नधान्याच्या स्वरूपात जी मदत झाली, त्या मदतीमुळे असं बऱ्याच विद्यापीठांनी ह्याच्यावरती संशोधन केलंय आणि बऱ्याच मोठ्या मोठ्या विद्यापीठांनी आणि मोठ्या मोठ्या विद्यापीठांनी यावर संशोधन करून असं सांगितलं. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने देखील, इतक्यात वर्ल्ड बँकेने देखील एक संशोधन केलं होतं आणि त्यांच्या मते ह्या नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन अंतर्गत जी मदत दिली गेली कोरोनाच्या काळात, त्यामुळे बऱ्याच कुटुंबांना आपण दारिद्र्य खाली येण्यापासून किंवा दारिद्र्यरेषेखाली अजून तळाला जाण्यापासून वाचवलं. ओके, त्यांना आपण म्हणजे दारिद्र्यरेषेखाली ते ऑलरेडी असतील किंवा कदाचित काठावर असतील, त्यांना अजून दारिद्र्यामध्ये आपण ह्या योजनेमुळे आपण त्यांना अजून दारिद्र्यामध्ये जाण्यापासून वाचवलं, असा अहवाल वर्ल्ड बँक आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने दिलेला आहे. ओके, एका रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्याच्या मागे कोणती स्कीम होती? त्याच्या मागे होती नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन. ओके, लक्षात घ्या. प्रधानमंत्री कौशल विकास योजना, दिस इज अबाउट स्किल. ओके, स्किलिंग दी यूथ. ओके, कौशल निर्माण करण्यासाठी ही योजना आहे. ओके, स्किल इम्पार्ट करण्यासाठी आहे ही योजना. ओके, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, दिस इज अबाउट इन्शुरन्स. त्या काय आहे ते आपण नंतर बघू. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना. ओके, या योजनांबद्दल देखील आपण थोडी माहिती घेणार आहोत. त्यानंतर स्वर्ण जयंती. ओके, स्वर्ण जयंती ग्रामीण स्वरोजगार योजना. स्वरोजगार आहे बघा, स्वरोजगार वर जिथं जिथं येईल तिथं तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. इट इज अबाउट सेल्फ एम्प्लॉयमेंट, म्हणजे ह्या योजनेअंतर्गत काय करेल सरकार? आपल्याला अनुदान देईल किंवा भांडवल देईल, जेणेकरून आपण आत्मनिर्भर बनू, जेणेकरून आपण स्वयंरोजगार निर्माण करू, असं. ओके, इंदिरा आवास योजना, ह्या योजनेअंतर्गत घरं दिली गेली लोकांना. ओके, कशी दिली गेली, नेमकं काय याच्यात तरतुदी होत्या, सगळं आपण बघूया. स्वर्ण जयंती
शहरी रोजगार योजना. ओके, तर मित्रांनो अशी मी काही योजनांची नावं लिहिलेली आहेत. ओके, या योजनांपैकी काही महत्वाच्या योजनांबद्दल आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत. ओके, तर मी अगोदरच क्लिअर करतो, सगळ्या योजनांबद्दल भरपूर डिटेलमध्ये आपण बोलणार नाही. ओके, जास्तीत जास्त 90% पेक्षा जास्त योजनांबद्दल आपण माहिती घेऊ. ओके, सगळ्या योजनांबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती घेणार नाही, काही योजनांची आपण तोंड ओळख करून घेऊ. ओके, तर सुरू करूया आपण. आपली पहिली योजना आहे जरा इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणतात. मराठीमध्ये त्याला एक मिनिट मराठीमध्ये त्याला एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. आता नेमकं काय कशासाठी होता हा कार्यक्रम? ओके, ही योजना कशासाठी होती मित्रांनो? ग्रामीण भागात ओके सुरुवात झाली याची आणि ग्रामीण दारिद्र्य निर्मूलनासाठी ह्या IRDP ओके शॉर्ट मध्ये याला काय म्हणतात IRDP एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम या योजनेची सुरुवात ग्रामीण भागासाठी झाली आणि ग्रामीण भागातल्या दारिद्र्य निर्मूलनासाठी या योजनेची सुरुवात झाली. ओके, आणि कधी सुरुवात झाली मित्रांनो? 1978 ते 79 ह्या वित्तीय वर्षात त्याची सुरुवात झाली. आता तुम्हाला आठवत असेल आपण जेव्हा पंचवार्षिक योजना बघत होतो मित्रांनो, तेव्हा या योजनेचा आपण तिथं उल्लेख केला होता. डिटेलमध्ये आपण काय बघितलं नव्हतं तिथं, पण या योजनेबद्दल आपण या योजनाचा उल्लेख आपण तिथं केला होता. ओके, तर आठवत असेल की तुम्हाला ही योजना 6व्या पंचवार्षिक अंतर्गत होती. ओके, तर 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये या योजनेचा समावेश होता. तर कधी लॉन्च झाली मित्रांनो? 1978 ते 79च्या वित्तीय वर्षात. ओके, टू डील विथ डायमेन्शन्स ऑफ रुरल पॉवर्टी इन द कंट्री. ओके, तर जे ग्रामीण भागातले जे दारिद्र्य आहे त्याचे वेगवेगळे जे डायमेन्शन्स असतात, वेगवेगळे जे मुद्दे असतात, वेगवेगळ्या ज्या बाजू असतात, ओके, त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी, लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी, दारिद्र्याचं निर्मूलन करण्यासाठी या योजनेची सुरुवात झाली. ओके, ही योजना केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे. ओके, राज्याचा सहभाग याच्यात 50% असतो. नॅचरली नैसर्गिकरित्या केंद्राचा देखील केंद्राचा सहभाग ह्यात 50% असेल. ओके, तर लक्षात घ्या मित्रांनो, ही योजना केंद्र सरकारची योजना नसून केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे. ओके, दिस इज सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम. ओके, सेंट्रल गव्हर्नमेंट काय करेल? ह्याला स्पॉन्सर करेल. म्हणजे जर 100 रुपयाचा खर्च येत असेल, ओके, या योजनेसाठी जर 100 रुपयाचा खर्च येत असेल तर त्यापैकी 50 रुपये देण्याचं काम केंद्र सरकार करेल. 50 रुपयाचा सहभाग केंद्र सरकारचा असेल, 50 रुपयेचा निधी केंद्र सरकारचा असेल आणि उरलेले 50 रुपये हे राज्य सरकार देईल. उरलेले 50 रुपये कोण देईल? राज्य सरकार देईल. तर मित्रांनो, ही खूप महत्वाची योजना आहे, म्हणून मी सुरुवात या योजनेने केली. याचा अर्थ असं मुळीच धरू नका की 1978-79च्या अगोदर कोणतीच योजना भारतात बनली नाही, असं मुळीच नाही. ओके, पण एक मोठ्या प्रमाणात असं म्हणलं जाते की हे वॉटरशेड मुवमेंट होता. म्हणजे खूप आमूलाग्र आणि खूप मोठ्या प्रमाणात पहिली जी स्कीम लॉन्च झाली भारतात, ओके, आणि जी बऱ्याच प्रमाणात सक्सेसफुल देखील झाली, ती म्हणजे इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम ही स्कीम होती. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, आणि ह्याचा आवाका पण खूप मोठा होता. ओके, आणि यामध्ये वेगवेगळ्या सब स्कीम पण आल्या. ओके, सब स्कीम्स पण आल्या. म्हणजे ह्यामध्ये जे योजना असते त्यामध्ये छोट्या छोट्या इतर योजनांचा देखील त्यांना ह्यामध्ये इन्क्लूड करण्यात आला. ओके, तर ते आपण पुढे बघूयात. ओके, 2 योजना अशा आहेत छोट्या छोट्या ज्या या योजनेअंतर्गत होत्या. ओके, आता या योजनेचे लाभार्थी कोण होते, याची व्याप्ती किती होती? ओके, लाभार्थी कोण होते आणि व्याप्ती कोण होते? द प्रोग्राम कवर्ड कोण कोण याचे लाभार्थी होते? की लघु आणि अल्प भूधारक शेतकरी, ज्यांच्याकडे थोडी शेती आहे, स्मॉल फार्मर्स, किंवा अल्प भूधारक म्हणजे अतिशय कमी शेती ज्यांच्याकडे आहे, ते शेतकरी ह्याचे लाभार्थी असायचे. ओके, ऍग्रिकल्चर वर्कर, शेतात काम करणारे मजूर जे कामगार असायचे, ते याचे लाभार्थी असायचे. लँडलेस लेबरर्स म्हणजे भूमिहीन शेतकरी, इथं भूमिहीन शेतकरी म्हणण्यापेक्षा
शेतकरी असा शब्द चुकीचा आहे, भूमिहीन मजूर. ओके, भूमिहीन मजूर ज्यांची स्वतःची जमीन नाही, ते दुसऱ्याच्या जमिनीवरती, ओके, स्वतःचा त्यांचा जमीन नसून दुसऱ्याच्या जमिनीवरती जे मजुरी करतात त्यांना लँडलेस लेबरर्स म्हणतो आपण. ओके, तर हे देखील ह्या योजनेअंतर्गत लाभार्थी होते. रुरल क्राफ्ट्समॅन अँड आर्टिझन्स, ओके, जे ग्रामीण भागातले कारागीर होते, ओके, कुटीर उद्योग वगैरे चालवायचे, त्यांच्यासाठी देखील ही योजना होती. आणि जवळपास 5 सदस्य असलेले कुटुंब ज्यांचं वार्षिक उत्पन्न 3,500च्या खाली आहे, असे सगळेच कुटुंब जवळजवळ, ओके, ह्यात लाभार्थी म्हणून ह्या योजनेचा लाभ घेऊ शकत होते. ओके, तर मित्रांनो लक्षात घ्या, आकडेवारी काय बघा, ₹3,500 पर इयर. तर तो काळ वेगळा होता. तुम्हाला ते 3,500 आजकाल खूप कमी वाटत असेल, पण तो काळ लक्षात घ्या. तुम्ही वरती जर बघितलं याची सुरुवात, मित्रांनो तुम्ही जर वरती बघितलं तर याची सुरुवात काय 78-79 ची सुरुवात आहे. 78-79 ला 3,500 वार्षिक उत्पन्न हे बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला कदाचित आता ते कमी वाटेल. तर हे सगळे लाभार्थी होते याचे. ओके, कोण कोण लाभार्थी होते? अल्पभूधारक शेतकरी, ओके, शेतात काम करणारे कामगार, भूमिहीन मजूर, ओके, इथं मजूर शब्द आहे, ग्रामीण कारीगर, ओके, कारागीर जे असतील, ओके, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जवळपास 5 सदस्य, ओके, अबाउट 5%, म्हणजे 5 म्हणजे एक्झॅक्ट 5 नाही, पण 5 जवळजवळ ज्या कुटुंबामध्ये 5 आहेत, असं कुटुंब ज्यांचं वार्षिक उत्पन्न 3,500च्या खाली आहे, ओके, रुपये 3,500च्या खाली आहे, असे सगळे कुटुंब ह्याचे लाभार्थी होऊ शकत होते. ओके, तर हे त्याचे लाभार्थी आहेत. आता मुख्य उद्देश काय होता मित्रांनो? ह्या योजनेचा मुख्य उद्देश काय होता? तर सर्वप्रथम दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचं जीवनमान उंचावणे ह्या स्कीमचा, या योजनेचा सगळ्यात मोठा उद्देश होता. ओके, दारिद्र्य रेषेवर आणणे, ओके, रेषेच्या वर आणणे. समजा ही जर दारिद्र्य रेषा आहे, आपण दारिद्र्य रेषेचे मोजमाप बघितले, ओके, भरपूर कमिटीचे बघितले. समजा त्याचं मोजमाप एक असंच अंदाज सांगतो मी तुम्हाला, समजा 100 रुपये आणि 200 रुपये, 100 रुपये असेल. ओके, हे काही आकडा नाही, मी तुम्हाला काल्पनिक आकडा सांगतोय. ओके, की आपण कॅलरीज मध्ये वगैरे बघितलं होतं. ओके, 2100 आणि 2300 कॅलरीच्या रूपात बघितलं होतं. पण समजा आपण 100 रुपयाच्या, असं काल्पनिक उदाहरण घेऊ. ही जर दारिद्र्य रेषा असेल, ज्याचं एक मासिक उत्पन्न जर 100 रुपयापेक्षा कमी असेल, तो बीपीएल समजला जाईल, बिलो पॉवर्टी लाईन, दारिद्र्य रेषेच्या खाली. आणि ज्याचं त्याच्यापेक्षा जास्त असेल तो दारिद्र्य रेषेच्या वर समजला, एपीएल, अबाव्ह पॉवर्टी लाईन. ओके, दारिद्र्य रेषेच्या वर, दारिद्र्य रेषेच्या खाली. सो एपीएल म्हणजे अबाव्ह पॉवर्टी लाईन, बीपीएल म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन. बिलो म्हणजे दारिद्र्य रेषेच्या खाली, एपीएल म्हणजे दारिद्र्य रेषेच्या वर. ओके, तर ह्या योजनेचा उद्देश काय होता मित्रांनो? दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचं जीवनमान उंचावणे. तर जी कुटुंब दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत त्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे. आणि ते जीवनमान उंचावण्याचं म्हणजे काय, तर हळूहळू हे दारिद्र्य रेषेच्या खालून वर आले पाहिजेत. त्यांचं जे उत्पन्न आहे, ओके, जे उत्पन्न आहे ते वाढलं पाहिजे. आणि उत्पन्न वाढल्यानंतर आपोआपच जीवनमान सुधारते. हा अर्थशास्त्राचा एक मूलभूत सिद्धांत आहे आणि एक सगळ्यांना मान्य असणारी एक थिअरी पण आहे. ओके, एक सगळ्यांना मान्य असणारी थिअरी पण आहे की साहजिकच जेव्हा लोकांना उत्पन्न मिळायला लागते, पैशारूपी उत्पन्न मिळायला लागते, ओके, मालमत्तेरूपी उत्पन्न मिळायला लागते, तेव्हा त्या लोकांचं जीवनमान सुधारते. आणि जेव्हा जीवनमान सुधारते आपोआप ती कुटुंब, ती लोक काय होतात, दारिद्र्य रेषेच्या वर येतात. ओके, उत्पन्न निर्मितीचे साधन देणे. उत्पन्न निर्मितीचे साधन हे खूप महत्वाची गोष्ट आहे. ओके, तर उत्पन्न निर्माण करण्यासाठी साधनाची देखील पूर्तता सरकार करायचं. कसं करायचं ते? एकतर कर्जाच्या रूपात किंवा कच्चा माल विकत घेण्यासाठी मदत. ओके, तर मित्रांनो तुम्ही जर बघितलं, जर तुम्ही ह्या योजनेला ह्या दोन प्रकारापैकी एकात टाकलं तर हे कुठं ना कुठं आहे ना स्वयंरोजगार योजनेअंतर्गत येते. म्हणजे इथं काय करते गव्हर्नमेंट, इथं एक सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी, स्वयंरोजगारासाठी मदत करते. गव्हर्नमेंट काय करते? मदत करते. ओके,
कशी मदत करते बघा, उत्पन्न निर्मितीचे साधन देणे. उत्पन्न जर त्यांना निर्माण करायचं असेल तर त्यांना साधन द्यायचं, त्यांना रोजगार नाही द्यायचा डायरेक्ट. हा तुम्ही इथे या काम करा, त्याच्या बदल आम्ही वेतन देऊ, मजुरी देऊ, पगार देऊ, असं नाही. तर तुम्हाला आम्ही साधन देऊ, ओके, तुम्हाला कर्ज देऊ, किंवा तुम्हाला तुमच्या उत्पन्न निर्मितीसाठी जी मशीन वगैरे असेल त्याच्यासाठी जो कच्चा माल आहे ते घेण्यासाठी मदत करू. ओके, आणि ते केल्यानंतर तुम्ही काय व्हा, आत्मनिर्भर व्हा, तुम्ही स्वयंरोजगार तुमचा टाका, असं. ओके, दॅट वॉज दी मेन ऑब्जेक्टिव्ह. मग ह्याचं जी मोडॅलिटीज, प्रशासन कसं व्हायचं, तालुका स्तरावरून मदत घेऊन जिल्हा ग्रामीण विकास संस्था ते राबवणार. तर ही योजना काय असेल, तालुका स्तरावर त्याची मदत घेऊन जिल्हा ग्रामीण विकास संस्था जी असायची त्याला डिस्ट्रिक्ट रुरल डेव्हलपमेंट एजन्सी, म्हणजे काय इंग्रजी शब्द, डिस्ट्रिक्ट रुरल डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजे काय, जिल्हा ग्रामीण विकास संस्था. ओके, आणि मदत कोणाकडून घेणार ही संस्था, तालुका स्तरावरून मदत घेऊन ही योजना राबवणार. ओके, ही योजना राबवली गेली. ग्रामीण भागातल्या लहान बालकांसाठी, महिलांसाठी विशेष योजना. हा, तर मित्रांनो आतापर्यंत आपण IRDP बद्दल बघत होतो. ओके, IRDP काय आहे, म्हणजे सुरुवात कधी झाली, त्या कोण लाभार्थी होते त्यात, आणि त्यांचा मुख्य उद्देश काय होता, हे आपण बघितलं. ओके, आणि मी थोड्या वेळापूर्वी बोललो होतो की ह्यामध्ये लक्षात घ्या की फक्त एकच योजना नव्हती, नंतर ह्या योजनेमध्ये छोट्या योजना देखील तयार करण्यात आल्या. ओके, कारण त्यांचा फोकस वेगळा होता. तर अशामध्ये कोणती योजना होती, अशामध्ये दुसरी योजना होती, ती म्हणजे DWCRA, स्टँड्स फॉर डेव्हलपमेंट ऑफ विमेन अँड चिल्ड्रन इन रुरल एरियाज. ओके, आणि ह्याची सुरुवात कधी झाली मित्रांनो, IRDP ची सुरुवात 78-79 ला झाली, पण त्याच्या अंतर्गत एक छोट्या उपयोजना, तुम्ही उपयोजना म्हणू शकता, उपयोजना. ओके, उपाययोजना नाही, उपयोजना. ओके, सब स्कीम. ओके, त्याच्या अंतर्गत एक सब स्कीम तयार करण्यात आली आणि ती 1982 ला लॉन्च करण्यात आली. त्याची सुरुवात 1982 ला झाली. ओके, तर लक्षात घ्या, IRDPच्या अंतर्गतच DWCRA म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ विमेन अँड चिल्ड्रन इन रुरल एरियाज, म्हणजे ग्रामीण भागातल्या लहान बालकांसाठी आणि महिलांसाठी विशेष योजना IRDPच्या अंतर्गत सुरू करण्यात आली 1982 ला. कधी, 1982 ला. आता ही योजना काय, ओके, ह्याचा उद्देश काय होता, आपण थोडं डिटेलमध्ये बघूया. ओके, तर या योजनेचं, DWCRA योजनेचं जे उद्देश होतं, ओके, उद्देश काय होता बघा, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थिती सुधारणे. कोणाची, विमेन आणि चिल्ड्रन. लक्षात घ्या, फोकस काय होता, विमेन म्हणजे महिला, ओके, आणि चिल्ड्रन म्हणजे बालक, ओके, छोटी मुलं. ओके, तर हे टार्गेट होते. ओके, हे यांचं लक्ष होतं. ओके, हे टार्गेट पॉप्युलेशन होते. ओके, उद्देश काय होता, सामाजिक म्हणजे सोशल रिलेटेड, सोसायटी रिलेटेड. ओके, आर्थिक, इकॉनॉमिक, शैक्षणिक म्हणजे एज्युकेशनल, ओके, स्थिती सुधारणे. ओके, तर महिलांची आणि बालकांची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थिती सुधारणे हे या योजनेचं, उपयोजनेचं, ओके, त्याच्यात एक सब स्कीम होती, त्या योजनेचा एक उद्देश होता. ओके, आणि हे कसं साध्य करणं, गव्हर्नमेंट साध्य करून घ्यायचं हे उद्देश. ओके, वित्तीय सहायता देऊन, एकतर वित्तीय सहायता द्या किंवा आत्मनिर्भर होण्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्या, जेणेकरून त्या अंतर्गत त्याचा वापर करून त्यांचं जीवनमान उंचावे. ओके, मग कसं ही राबवण्यात आली योजना, सुरुवातीला 50 राज्यामध्ये लिहिले मी इथं, 50 जिल्ह्यांमध्ये. ओके, आय करेक्ट मायसेल्फ. सुरुवातीला मित्रांनो ही योजना 50 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आली. ओके, सुरुवातीला ही योजना किती जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आली, 50 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आली. आणि त्यानंतर आता ही योजना 82-83 ला किती, 50 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आली, 50 डिस्ट्रिक्ट. स्लोली इट वॉज एक्सटेंडेड टू, नंतर हळूहळू त्याला काय
1994-95 पर्यंत, ओके, 1994-95 पर्यंत ही योजना सगळ्या जिल्ह्यांमध्ये, म्हणजे देशातल्या, आपल्या जिल्ह्यातल्या, आपल्या देशातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात आली. ओके, तर लक्षात घ्या मित्रांनो, ही IRDPच्या अंतर्गतच योजना आहे. ओके, ही योजना IRDPच्या अंतर्गतच आहे, ती योजना वेगळी नाही. ओके, त्याच्या अंतर्गतच फक्त फोकस, ओके, जे लक्ष आहे ते काय करायचं, महिला आणि बालकांवरती लक्ष, DWCRA, ओके, डेव्हलपमेंट ऑफ विमेन अँड चिल्ड्रन इन रुरल एरियाज, असं. ओके, तर त्याचे उद्दिष्ट आपण बघितले. आणि द टार्गेट ग्रुप, ओके, टार्गेट ग्रुप कोण होतं, आताच बघितलं, महिला आणि बालकं होती लहान. लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, तर लाभार्थी कोण असणार या योजनेचा, जे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आहे ते लाभार्थी. पण यामध्ये एक थोडासा फरक होता, देर वॉज अ बेसिक डिफरन्स. ओके, IRDP मध्ये आणि त्या अंतर्गत चालणारे DWCRA यामध्ये थोडासा डिफरन्स होता. ओके, इट इज नॉट अन इंडिव्हिज्युअल फॅमिली विच रिसिव्ह असिस्टन्स. ओके, म्हणजे एक कुटुंब म्हणून मदत, सरकार मदत नाही करायचं, बट अ ग्रुप ऑफ फॅमिलीज. ओके, तर एका कुटुंबाला मदत नाही, ओके, तर महिलांच्या गटाला मदत मिळायची. ओके, महिलाच्या गटाला मदत मिळायची. लक्षात घ्या, द स्कीम एनविसाजेस द फॉर्मेशन ऑफ ग्रुप्स कन्सिस्टिंग ऑफ 15 to 20 विमेन. ओके, तर IRDP मध्ये काय होतं मित्रांनो, तुम्ही जर वरती बघितला तर एक कुटुंबाला मदत मिळायची. ओके, IRDP मध्ये काय मिळालं, कुटुंबाला मदत मिळायची. पण DWCRA चा फोकस थोडासा वेगळा होता, एका कुटुंबाला मदत न करता 15 ते 20 महिलांचा जो गट असायचा हे त्यांना मदत मिळायची. आणि साहजिक आहे, हे जे लाभार्थी होते सगळे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब होते. ओके, सगळे लाभार्थी काय होते, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब होते. ओके मित्रांनो, तर लक्षात घ्या, IRDP अंतर्गतच, ओके, एक योजना राबवण्यात आली. ओके, उपयोजना असं म्हणू शकतो त्याला तुम्ही, त्याला आपण DWCRA म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ विमेन अँड चिल्ड्रन इन रुरल एरियाज. ओके, IRDP ची सुरुवात झाली 1978-79 ला आणि DWCRA ची सुरुवात झाली 1982 ला. ओके, सुरुवातीला हे 50 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात आली. हळूहळू ही योजना, ओके, 1994-95 पर्यंत ही योजना भारतातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आली. ओके, फक्त एक फरक होता, या योजनेअंतर्गत एका विशिष्ट कुटुंबाला मदत न देता 15 ते 20 जण महिलांचा जो गट असायचा त्यांना सरकार मदत करायचं. आणि लक्षात घ्या, ही योजना स्वयंरोजगाराच्या कॅटेगरीत मोडते. ओके, स्वयंरोजगाराच्या कॅटेगरीत येते. तर ह्यामध्ये तुम्हाला वेतन वगैरे, ह्यामध्ये लोकांना वेतन वगैरे मिळायचं नाही, ह्यामध्ये लोकांना सरकारकडनं मदत मिळायची. ओके, ज्या एक अनुदान मिळायचं, मदत मिळायचं, ज्याचा वापर करून कुटुंब काय करणार, एक उत्पन्नाची साधनं विकत घेणार. ओके, ती स्वतः निर्माण करणार, साधनं विकत घेणार, कच्चा माल विकत घेण्यासाठी सरकार मदत करणार, असं. ओके, आणखी एक योजना ह्याच योजनेअंतर्गत सुरू झाली. बघा, थोड्या वेळापूर्वी आपण फोकस काय होता, महिला आणि बालक. ओके, छोटी छोटी जी मुलं मुली असायचे त्यांच्यावर फोकस होता. आता जे फोकस आहे ह्याच योजनेअंतर्गत, लक्षात घ्या, ह्याच योजनेअंतर्गत एक दुसरी उपयोजना लॉन्च करण्यात आली, सुरुवात करण्यात आली. त्याला ट्रायसेम, शॉर्ट मध्ये त्याला काय म्हणतो, TRY, ट्राय SEM, सेम. ओके, आता हे ट्रायसेम कशासाठी आहे, ट्रेनिंग ऑफ रुरल युथ, म्हणजे ग्रामीण युवा जो गट असेल, ओके, ग्रामीण युवा जो असेल, फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट, स्वयंरोजगारासाठी ग्रामीण भागातल्या युवा पिढीला, ओके, युवकांना काहीतरी मदत म्हणून स्वयंरोजगारासाठी जी साधनं द्यायचं सरकार, ह्यासाठी जे सरकारने योजना राबवली त्याला आपण ट्रायसेम म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, ट्रायसेम म्हणतो. मित्रांनो लक्षात घ्या, दिस वॉज कंपोनेंट ऑफ IRDP चाच एक घटक होता. ओके, ही योजना IRDPचाच एक घटक आहे. ओके, तांत्रिक आणि उद्योजकता कौशल्य वाढवण्यासाठी प्रशिक्षण, ह्या योजनेअंतर्गत काय व्हायचं मित्रांनो, की एक जे ग्रामीण भागातला जो युवक आहे, युथ आहे, ओके, आणि ज्याचं वय 18 ते
35 वयोगटात जे आहेत, ओके, ह्या वयोगटात जे बसतात 18 ते 35, लक्षात घ्या वयोगट 18 ते 35, ओके, त्या वयोगटातल्या युवकांना तांत्रिक म्हणजे टेक्निकल आणि उद्योजकता कौशल्य म्हणजे आंतरप्रिनर स्किल म्हणजे नवीन उद्योग सुरू करण्यासाठी जे स्किल लागते, जे कौशल्य लागते, त्यासाठी जे प्रशिक्षण देण्याचं काम कोण करते? ट्रायसेम करायचं. त्यासाठी जे प्रशिक्षण देण्याचं काम कोण करायचं? ट्रायसेम करायचं. ओके, तर तांत्रिक आणि उद्योजकता कौशल्य वाढवण्यासाठी जे प्रशिक्षण असायचं 18 ते 35 वयोगटासाठी, ओके, ते देण्याचं काम कोण करायचं? ट्रायसेम. ओके, ट्रेनिंग ऑफ ओके रूरल युथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट, ग्रामीण युवा प्रशिक्षणासाठी. आणि ही योजना पुन्हा एकदा सांगतो, ओके, स्वयंरोजगार या कॅटेगरीत आहे. ओके, स्वयंरोजगार म्हणजे इथं तुम्हाला वेतन नाही मिळणार, इथं काय मिळेल? युवकांना मिळेल ते मदत, अनुदान किंवा कच्चा माल विकत घेण्यासाठी सरकारकडनं कर्जरूपी मदत. ओके, जेणेकरून तुम्ही स्वतःचे आत्मनिर्भर व्हाल. आजकालच्या भाषेत बोलायचं असलं तर आत्मनिर्भर व्हाल, स्वयंरोजगार तुमचा असेल. असं उत्पन्न निर्मिती होईल असे रोजगार हाती घेण्यासाठी प्रोत्साहन. ओके, उत्पन्न निर्मिती म्हणजे तुमचं उत्पन्न तुम्हीच निर्माण करू शकता, तुम्हाला दुसरीकडे जाण्याची गरज नाही, तुम्ही तुमचं उत्पन्न निर्माण करू शकता. असं म्हणजे तुमचं उत्पन्न तुम्ही निर्माण करण्यासाठी जे साधनं लागतात ती साधनं कोण देणार? सरकार देणार. ती साधनं कोण देणार? सरकार देणार. किंवा ती साधनं विकत घेण्यासाठी सरकार तुमची मदत करणार. तर मित्रांनो, हे होतं IRDP बद्दल. ओके, आपण आता पुढच्या स्कीमकडे वळूया. मित्रांनो, पुढच्या स्कीमचं नाव आहे जवाहर रोजगार योजना. ओके, जवाहर हे नाव जवाहरलाल नेहरू, ओके, त्यांच्या नावावरनं जवाहर असा शब्द घेतलेला आहे. ओके, जवाहर रोजगार योजना. या योजनेची सुरुवात ओके 1 एप्रिल 1989 ला झाली. ओके, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम आणि भूमिहीन रोजगार गॅरंटी कार्यक्रम अशा दुसऱ्या योजना होत्या. कोणत्या योजना? लक्षात घ्या. नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम आणि रूरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम आणि भूमिहीन रोजगार गॅरंटी कार्यक्रम. ओके, भूमिहीन रोजगार ज्यांच्याकडे जमीन नाही, ओके, थोडी देखील जमीन नाही, त्यांच्यासाठी रोजगार म्हणून एक रूरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम होता. तर या दोन कार्यक्रमांना, या दोन योजनांना मिळून एकत्र करून एक योजना तयार करण्यात आली आणि त्या योजनेचं नाव होतं 1 एप्रिल 1989 ला ही योजना सुरू करण्यात आली. त्या योजनेचं नाव देण्यात आलं जवाहर रोजगार योजना. ओके, तर या योजनेअंतर्गत 90 ते 100 दिवसांचा रोजगार दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्येला मुख्य लक्ष करून मिळायचं. ओके, मिळत होता. ओके, तो जनरल ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रोव्हाइडिंग 90 to 100 डेज एम्प्लॉयमेंट पर पर्सन. ओके, पर पर्सन, हा, एक कुटुंबासाठी नाही, तर एका व्यक्तीला 90 ते 100 दिवसाचा रोजगार मिळेल. ओके, कुठं? मागास जे जिल्हे असतील, ओके, मागास जिल्हे, जे मागास जिल्हे होते, बॅकवर्ड डिस्ट्रिक्ट, त्या जिल्ह्यामध्ये एका व्यक्तीला 90 ते 100 दिवसांचा रोजगार मिळेल अशी तरतूद ह्यात होती. आणि ही जी व्यक्ती असतील, हे जी लोक असतील, ती कोणती असतील? दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या असेल. त्यांचं ह्या योजनेचं जे मुख्य टार्गेट होतं, मुख्य लक्ष होतं, ते दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती होते. ओके, आणि किती दिवसाचा काम मिळायचं? 90 ते 100 दिवसांचा रोजगार. तर मित्रांनो, लक्षात घ्या. तर इथं तुम्हाला असं वाटेल की ही योजना ही आपल्या ज्या दोन प्रकारच्या योजना होत्या, एक वेतन देणारी योजना आणि एक स्वयंरोजगार करणारी योजना. तुम्हाला वाटेल की इथं वेतन देणारी योजना आहे. असं जर वाटत असेल तर तुम्ही बरोबर आहात. पण पुढे तुम्हाला कळेल की ह्यामध्ये दोन्ही प्रकार होते. म्हणजे एक वेतन पण होतं आणि स्वयंरोजगारासाठी एक मदत पण होती. ओके, स्वयंरोजगारासाठी मदत होती आणि वेतन पण होतं. ओके, इथं तुम्हाला वेतन रोजगार देणारी स्कीम वाटते ही. ओके, वेतन देणारी, ज्याच्यात तुम्हाला वेज मिळेल, ज्याच्यात तुम्हाला सॅलरी मिळेल. असं सॅलरी नाही, वेज असा शब्द. इकॉनॉमिक्स मध्ये मी पुन्हा बऱ्याचदा सांगितलंय तुम्हाला, इकॉनॉमिक्स मध्ये आपण वेज आणि सॅलरी ह्यामध्ये फरक करत नाही. ओके, आणि तुम्ही जर डिक्शनरी मिनिंग बघितला किंवा तुम्ही त्या शब्दाची जर उत्पत्ती बघितली तर तुम्हाला कळेल वेज आणि सॅलरी हे
त्याचा अर्थ एकच होतो, वेगवेगळ्या 2 भाषांतून आलेले. ह्यापैकी एक शब्द फ्रेंच भाषेतून आलेला आहे, त्यामुळे त्याला वेज आणि सॅलरी असा शब्द वापरतात, दुसरं काही नाही. ओके, इकॉनॉमिक्स मध्ये तर आपण त्याला वेतनच म्हणतो. ओके, वेज आणि सॅलरी दोन्ही आपल्यासाठी एकच आहे. तर ही योजना वेतन योजना असं वाटायला लागेल तुम्हाला, पण पुढे आपल्याला कळेल की ही योजना वेतन योजनासोबत दुसरं देखील आहे. ओके, दुसरा जो कंपोनेंट आहे जिथं तुम्हाला स्वयंरोजगारासाठी मदत होते, ते देखील कंपोनेंट यात आहे. ओके, प्रत्येक खेड्याला लक्ष करण्यात आलं, जिल्हा ग्रामीण विकास संस्थेकडून मदत करण्यात आली. ओके, जिल्हा ग्रामीण विकास संस्थेकडून या योजनेला मदत मिळाली आणि प्रत्येक खेड्याला. ओके, असं नाही की काही राज्यातच आणि काही खेड्यातच ही योजना राबवण्यात आली, असं नाही. प्रत्येक खेड्यामध्ये ही योजना राबवण्यात आली आणि जिल्हा ग्रामीण विकास संस्था म्हणजे काय, डिस्ट्रिक्ट रुरल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, म्हणजे त्यांच्याकडनं ह्या संस्थेला मदत करण्यात आली. ओके, या संस्थेला काय झालं, मदत करण्यात. केंद्र पुरस्कृत योजना, केंद्र सरकार पुरस्कृत योजना. मित्रांनो लक्षात घ्या, ज्या दोन प्रकारच्या योजना आपण बघितल्या, एक सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आणि सेंट्रल स्कीम. म्हणजे केंद्र सरकारची योजना, 100% केंद्र सरकारची योजना आणि केंद्र सरकार पुरस्कृत योजना. तर ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येते मित्रांनो? ही योजना, ह्या योजनेमध्ये जो निधी असतो, ओके, या योजनेसाठी जो लागणारा निधी असतो, खर्च असतो, तो 80% केंद्र सरकार करते आणि उरलेली 20% राज्य सरकार करते. आणि ह्या एका गोष्टीवरनं तुम्हाला हे कळून जाते की ही योजना केंद्र सरकारची नसून केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे. दिस इज CSS, सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम. आणि निधी पुरवण्याचा जो गुणोत्तर आहे ते 80-20 म्हणजे जर मी 80% पुरवलं तर तुम्ही 20%. मी म्हणजे कोण, केंद्र सरकार, आणि तुम्ही म्हणजे कोण, राज्य सरकार. ओके, तर 80 आणि 20च्या गुणोत्तरामध्ये ह्याचा निधी पुरवला जातो. ओके, ह्या जवाहर रोजगार योजनेसाठी जो निधी लागायचा त्याची पूर्तता 80 आणि 20च्या गुणोत्तरात व्हायची. 80% निधी हा केंद्र सरकार द्यायचा आणि 20% निधी हा राज्य सरकार द्यायचा. ओके, ह्याच्या 3 शाखा होत्या मित्रांनो, ह्याच्यासाठी 3 शाखा होत्या. ओके, एक पहिली शाखा, ओके, जवाहर योजनेसोबत इतर 2 उपयोजनांचा समावेश. ओके, इंदिरा आवास योजना आणि दशलक्ष विहिरी योजना. ओके, इतर 2 योजना होत्या, एक होती इंदिरा आवास योजना आणि दुसरी होती मिलियन वेल्स स्कीम. म्हणजे दशलक्ष, मिलियन म्हणजे 10 लाख. ओके, दशलक्ष वेल्स म्हणजे विहिरी योजना. ओके, तर मित्रांनो जी पहिली शाखा होती त्यामध्ये जवाहर रोजगार योजने अंतर्गतच 2 इतर योजना, इंदिरा आवास योजना आणि दशलक्ष विहिरी योजना, ह्यांचा देखील समावेश करून जो निधी आहे, ओके, एकूण 75% निधी हा पहिल्या शाखेला मिळायचा. लक्षात घ्या, 3 शाखा होत्या. पहिली शाखा फर्स्ट स्ट्रीम, सेकंड स्ट्रीम, थर्ड स्ट्रीम. थर्ड स्ट्रीमचा अर्थ काय, एक शाखा टाईप आहे. ओके, पहिली शाखा, दुसरी शाखा, तिसरी शाखा. पहिल्या शाखेला 75% योगदान दिलं गेलं, निधी दिला गेला, निधीची तरतूद करण्यात आली. दुसऱ्या शाखेला 25% आणि तिसऱ्या शाखेला 5%. ओके, तर पहिल्या शाखेमध्ये कोण कोण येतात मित्रांनो? बघा, पहिल्या शाखेमध्ये इंदिरा आवास योजना आणि मिलियन वेल्स स्कीम, ओके, म्हणजे दशलक्ष विहिरी योजना, ह्या 2 योजना याच्यात अंतर्भूत करून त्याला एकूण 75% निधी देण्यात आला. ह्याला एकूण किती टक्के निधी देण्यात आला? 75% निधी देण्यात आला. त्यापैकी 75 एकूण, लक्षात घ्या, 10% निधी हा इंदिरा आवास योजनेसाठी आणि 30% निधी हा दशलक्ष विहिरी योजनेसाठी. म्हणजे एकूण 40% निधी हा 2 उपयोजनांना, इंदिरा आवास योजना आणि मिलियन वेल स्कीम म्हणजे दशलक्ष विहिरी योजना, आणि उरलेले जे 35 असतील, ओके, 40 आणि 35 75%, उरलेले 35% हे जवाहर रोजगार योजनेसाठी देण्यात आले. ओके, उरलेले 35% काय, जवाहर रोजगार योजनेसाठी देण्यात आले. ओके, तर अशी ही पहिली शाखा, असं हे पहिल्या शाखेला निधी मिळाला. ओके, तर 40 हा जवाहर रोजगार योजनेला पैसा मिळाला, 35% हा सॉरी
40% हा इंदिरा आवास योजना आणि मिलियन वेल्स स्कीम म्हणजे दशलक्ष विहिरी योजना या योजनांना निधी देण्यात आला आणि उरलेला 35% हा जवाहर रोजगार योजनेला त्या पहिल्या शाखेत, ओके, पहिल्या शाखेत, ज्याच्यामध्ये जवाहर योजनेअंतर्गत जे जनरल वर्क म्हणजे एक सामान्य स्वरूपाची जी कामं आहेत त्याला हा निधी देण्यात आला. ओके, आता पुढच्या स्ट्रीम मध्ये काय झालं, ओके, दुसऱ्या शाखेमध्ये 120 मागास जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात आली. ओके, ही योजना राबवण्यात आली आणि त्या योजनेला जेव्हा 120 मागास जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात आली त्याला थोडं वेगळ्या नावाने ओळखलं गेलं. त्याला म्हणलं गेलं इंटेन्सिफाईड JRY. JRY म्हणजे जवाहर रोजगार योजना. ओके, त्या योजनेला काय नाव देण्यात आलं? इंटेन्सिफाईड JRY. ओके, इंटेन्सिफाईड JRY. ओके, सो दिस वॉज कॉल्ड इंटेन्सिफाईड JRY. तर ह्या योजनेला काय नाव देण्यात आलं? इंटेन्सिफाईड. म्हणजे एक वेगळं नाव नव्हते, पण इंटेन्सिफाईड म्हणजे काय? तीव्र स्वरूपाची. जवाहर रोजगार योजनाच आहे ही. ओके, ही काय जवाहर रोजगार योजनाच आहे, पण ही इंटेन्सिफाईड असेल. इंटेन्सिफाईड म्हणजे याच्यावरती जो लक्ष असेल ते वेगळं असेल आणि जास्त प्रमाणात लक्ष असेल. तर काय करण्यात आल्या? 120 मागास जिल्हे निवडण्यात आले, तिथं ही योजना राबवण्यात आली आणि 20% निधी, ओके, 20% निधी हा ह्या जेव्हा या जे इंटेन्सिफाईड JRY आहे ज्यामध्ये 120 मागास जिल्ह्यांची निवड करण्यात आली त्याला देण्यात आली. ओके, तर इथं माझं थोडंसं चुकलं. ओके, सॉरी, इथं 25%च्या ऐवजी मी 20% लिहायला होतं. 20 आणि 5 25 आणि 75 100. ओके, तर जे दुसरी शाखा आहे, दुसरी स्ट्रीम आहे, त्याला सरकारने नाव दिलं इंटेन्सिफाईड JRY म्हणजे अति तीव्र स्वरूपाची जवाहर रोजगार योजना. तीव्र म्हणजे त्याच्याकडे विशेष लक्ष देण्यात आलं आणि त्या योजनेअंतर्गत 120 मागास जिल्ह्यांची निवड करण्यात आली आणि त्या 120 मागास जिल्ह्यांसाठी 20% निधी राखीव ठेवण्यात आल्या. म्हणजे 100% पैकी 75% पहिल्या शाखेसाठी, ओके, उरलेले 25% पैकी दुसऱ्या शाखेसाठी 20% आणि तिसऱ्या शाखेसाठी 5% असा एकूण निधीची तरतूद होती. ओके, आणि जे 20% निधी ज्या योजनेला देण्यात आला त्या योजनेला थोडंसं एक वेगळं नाव देण्यात आलं. त्याला इंटेन्सिफाईड JRY म्हणजे जवाहर रोजगार योजना. इंटेन्सिफाईड जवाहर रोजगार योजना. इंटेन्सिफाईड म्हणजे थोडा तीव्र स्वरूपाची. ओके, असं ह्या योजनेला नाव देण्यात आलं. ओके, तिसरी शाखा जी होती मित्रांनो, त्यामध्ये जो निधी होता 5% उरलेला जो निधी होता तो नाविन्यपूर्ण कार्यक्रमासाठी राखीव ठेवण्यात आल्या. ओके, आता नाविन्यपूर्ण कार्यक्रम काय काय असू शकतात? त्यात मजूर स्थलांतर थांबवणे म्हणजे जे मायग्रेशन असते, एका जागेपासून एका गावातून, एका जिल्ह्यातून, एका जागेतून दुसऱ्या जागेवर जाणे, दुसऱ्या ठिकाणी जाणे. ओके, कशासाठी? रोजगाराच्या संधी घेण्यासाठी, रोजगार करण्यासाठी. हे थांबवण्यासाठी दुष्काळावर प्रतिकार दुष्काळावर मात करण्यासाठी पाणलोट क्षेत्राची निर्मिती करण्यासाठी हा निधी वापरण्यात आला. ओके, तर मित्रांनो लक्षात घ्या, जवाहर रोजगार योजनेअंतर्गत 3 शाखा होत्या. जवाहर रोजगार अंतर्गत 3 शाखा होत्या. पहिल्या शाखेमध्ये एक सामान्य स्वरूपाची जी काही कामं असतील त्यामध्ये इंदिरा आवास योजना आणि मिलियन वेल स्कीम म्हणजे दशलक्षी विहिरी योजना यांचा देखील समावेश होता. त्यांच्यासाठी 75% निधी राखीव ठेवण्यात आला. उरलेल्या 25% पैकी 20% निधी हा 120 मागास जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात आली त्यासाठी निधी हा राखीव ठेवण्यात आला आणि त्या योजनेला थोडंसं वेगळं नाव देण्यात आलं. त्या वेगळ्या नावाला आपण काय इंटेन्सिफाईड म्हणजे थोडं तीव्र स्वरूपाची वेगळं फोकस असलेली जवाहर रोजगार योजना असं नाव देण्यात आलं. ओके, आणि जो 5% निधी उरला त्या 5% मध्ये नाविन्यपूर्ण कार्यक्रम जे असतील ज्यामध्ये मजुरांचं स्थलांतर होऊ नये, ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रोजगारासाठी जाऊ नये, ह्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येतील, ह्यासाठी जो अभ्यास असेल, ओके, ह्यासाठी ज्या उपाययोजना असतील त्यासाठी 5% निधी राखीव ठेवण्यात आला. आणि फक्त हेच नव्हतं तर त्यात दुष्काळावर प्रतिकार करण्यासाठी पाणलोट क्षेत्रांची निर्मिती, ओके, दुष्काळावर प्रतिकार करण्यासाठी, दुष्काळ होऊ नये म्हणून आणि झाला तर त्याच्यावरती प्रतिकार करण्यासाठी जे पाणलोट क्षेत्राची निर्मिती असते, ओके, वॉटरशेड ज्याला इंग्रजीमध्ये आपण शब्द वापरतो, अशा पाणलोट क्षेत्राच्या निर्मितीसाठी 5% राखीव ठेवण्यात आले. तर अशा प्रकारे 100% हा निधी वापरण्यात आला. 75% निधी हा साधारण कामासाठी, त्यामध्ये इंदिरा आवास योजना आणि दशलक्षी विहिरी योजना आल्या.
20% निधी हा 120 मागास जिल्ह्यांसाठी, ओके, ज्याला इंटेन्सिफाईड GRY म्हणलं आपण, आणि उरलेला 5% निधी हा स्थलांतर थांबवणे, दुष्काळ प्रतिकार करण्यासाठी पाणलोट क्षेत्रांची निर्मिती करणे ह्यासाठी ठेवण्यात आला. ओके, यासाठी ठेवण्यात आलं. ओके, नंतर काय झालं मित्रांनो, 1 एप्रिल 1999 ला ह्या जवाहर रोजगार योजनेला काढून म्हणजे थांबवण्यात आलं. इट वॉज रिप्लेस्ड, म्हणजे ह्याच्या जागी एक दुसरी योजना आली. त्या योजनेला नाव, ओके, जवाहर ग्राम समृद्धी योजना. ओके, त्या योजनेला काय नाव देण्यात आलं मित्रांनो, जवाहर ग्राम समृद्धी योजना असं नाव देण्यात आलं. आणि ओके, त्या योजनेला, ओके, आणि नंतर या योजनेचं संपूर्ण ग्रामीण योजनेत विलिनीकरण झालं. म्हणजे काय, पहिलं योजना होती जवाहर रोजगार योजना, त्यानंतर ती काढून म्हणजे रिप्लेस करण्यात आली. रिप्लेस म्हणजे काढून दुसरं आणणे त्या जागी. ओके, जवाहर ग्राम समृद्धी योजना, ओके, ग्राम समृद्धी योजना, आणि त्याचं विलिनीकरण शेवटी कशात झालं, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. ओके, तर ही जर्नी तुम्हाला माहित पाहिजे. ओके, कसं काय झालं, कोणती स्कीम कशामध्ये विलीनी, कोणत्या योजनेचं कोणत्या दुसऱ्या योजनेत विलिनीकरण झालं हे तुम्हाला माहित पाहिजे. ओके, तर पहिली होती जवाहर रोजगार योजना, ती चालली, त्याच्यात 3 शाखा होते, पहिली शाखा, दुसरी शाखा, तिसरी शाखा. आणि 1999 ला ह्या योजनेला काढून त्या जागी दुसरी योजना आणण्यात आली, त्याला नाव देण्यात आलं, ओके, जवाहर ह्याला नाव देण्यात आलं जवाहर ग्राम समृद्धी योजना. ओके, आणि ह्या योजनेचं नंतर चालून नंतर, ओके, आपल्याला ह्या तिन्ही योजनांबद्दल बघायचं आहे. आपण जवाहर रोजगार योजनेबद्दल आता बघितलं. ओके, दुसऱ्या इतर 2 योजनांबद्दल देखील आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. ओके, नंतर जवाहर रोजगार योजनेच्या जागी जवाहर ग्रामीण समृद्धी योजना आणण्यात आली 1999 ला. आणि नंतर पुढच्या स्टेजमध्ये ही जी जवाहर ग्रामीण समृद्धी योजना आहे त्याचं विलिनीकरण संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेत झालं. ओके, तर आतापर्यंत आपण काय बघितलं, जवाहर रोजगार योजना बघितली. आता इथून पुढं, ओके, पुढचे काही मिनिट आपण जवाहर ग्रामीण समृद्धी योजना बघू आणि त्यानंतर आपण संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना बघू. चालेल, तर पुढच्या योजनेचं नाव आहे मित्रांनो, असं आपल्याला एका सिक्वेन्सनं जायचं आहे. उगाच कोणतीही स्कीम घेऊन आपल्याला बोलता येत नाही. ओके, आणि तसं बोलणं चुकीचं असतं, लक्षात ठेवा मित्रांनो. ओके, तुम्ही जेव्हा योजना वाचाल, ओके, तुम्ही जेव्हा गरिबी आणि रोजगारी निर्मूलनाचं जेवढ्या योजना आहेत या टॉपिकच्या अंडर जेवढं तुम्ही कंटेंट वाचाल, तुम्ही कंटेंटला आहे ना त्या एक लॉजिकल सिक्वेन्स द्या. ओके, त्या कंटेंटला काय पाहिजे, एक लॉजिकल सिक्वेन्स असला पाहिजे. नाहीतर उगाच कोणतीही स्कीम उचलायची आणि त्या स्कीम बद्दल थोडंसं माहिती घ्यायची, असं करू नका. त्याने काय होणार, त्याने तुम्हाला गोष्टी लक्षात राहणार नाहीत. ती कोणती अगोदर आली, कोणती नंतर आली, कोणती स्कीम कोणत्या स्कीम मध्ये विलीन झाली, ह्या गोष्टी तुम्हाला ह्याची जर्नी माहीत असणं गरजेची आहे. त्याचं जर्नी माहीत असणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे डिस्क्रिप्टिव्ह, ओके, वर्णन जिथं तुम्हाला आता गोष्टींचं वर्णन करावं लागतं, डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची परीक्षा येणार आहे पुढच्या वर्षापासून, तर तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या खूप कामाला पडतील. हा, फॅक्ट्स मध्ये कदाचित कामाला पडणार नाही. ही योजना फेल का झाली, ही योजना पास का झाली, ही योजना यशस्वी का झाली, ह्या गोष्टी तुम्हाला कदाचित MCQ पॅटर्न मध्ये, ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन मध्ये जास्त कामाला पडणार नाही. ओके, कारण तिथं थोडंसं ओपिनियन पण आपलं मत येऊ शकतं त्यात. ओके, आपलं मत पण त्यात आपण टाकू, आपल्या मताची गोष्ट येऊ शकते. ओके, पण जर डिस्क्रिप्टिव्ह झालं आणि जे होणार आहे, ओके, तेव्हा मात्र मित्रांनो, जी गोष्ट सांगतोय तुम्हाला की पहिले जवाहर रोजगार योजना आली, नंतर जवाहर ग्राम समृद्धी योजना आली, त्यानंतर संपूर्ण ग्राम रोजगार योजना आली. ओके, अशी तुम्हाला जर्नी माहीत असणं गरजेचं आहे, कारण हे डिस्क्रिप्टिव्ह मध्ये तुम्हाला खूप कामाला पडेल. ओके, डिस्क्रिप्टिव्ह मध्ये खूप कामाला पडेल. ओके, तर पुढची योजना बघूया आपण, जवाहर ग्राम समृद्धी योजना. ओके, नाव काय, जवाहर ग्राम समृद्धी योजना. ओके, ह्या योजनेची सुरुवात 1999 ला झाली. ओके, सुरुवात कधी झाली, 1999 ला. आणि ही योजना एक प्रकारची सुधारित जवाहर रोजगार योजना होती. त्या अगोदरचं आपण एक बघितलं, जवाहर रोजगार योजनेबद्दल आपण माहिती घेतली. ओके, तर त्यामध्ये काही ज्या सुधारणांची गरज होती त्या सुधारणा करून एक नवीन
योजना आणण्यात आली, त्याला आपण नाव दिलं जवाहर ग्राम समृद्धी योजना. ओके, तर काय करण्यात आलं, रिऑर्गनाइज करण्यात आलं, म्हणजे त्याचं संघटन बदलण्यात आलं. ओके, स्ट्रीमलाईन करण्यात आलं, म्हणजे त्याची जे गोष्टी आहेत त्या सहजपणे सोप्या पद्धतीने झाल्या पाहिजेत त्यासाठी प्रयत्न करण्यात, आणि त्याचा आवाका पण वाढवण्यात आला, एक्सपांड करण्यात आला, आणि त्यामुळे त्याला आपण सुधारित जवाहर रोजगार योजना देखील म्हणू शकतो. ओके, ह्यामध्ये काय काय आहे, आता कामं काय काय आहेत, स्थानिक संसाधनाची निर्मिती करणे हे सगळ्यात मोठं उद्देश आहे. ओके, स्थानिक संसाधनाची निर्मिती करणे. ओके, प्रशासकीय चौकट तयार करणे, नवीन प्रशासकीय चौकट. ओके, फ्रेमवर्क, चौकटचा अर्थ काय, तर फ्रेमवर्क, ज्या चौकटीमध्ये तुम्ही काम करता, ओके, ज्या चौकटीमध्ये काम करता ती फ्रेमवर्क आहे ना नवीन करण्यात आली. ओके, आणि जो फोकस होता मित्रांनो, तो फोकस कशावरती होता, स्थानिक संसाधनाची निर्मिती करणे, म्हणजे लोकल ऍसेट क्रिएशन. तर तिथल्या तिथंच ऍसेटची काय झाली पाहिजे, निर्मिती झाली पाहिजे, तिथल्या तिथं ऍसेटची काय झाली पाहिजे, निर्मिती झाली पाहिजे. ओके, लोकांमध्ये ह्या योजनेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी मोहीम राबवण्यात आली. हा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंटने काय केलं मित्रांनो, ह्या योजनेबद्दल लोकांमध्ये काय निर्माण झाली पाहिजे, जागरूकता निर्माण झाली पाहिजे, लोकांना ह्या योजनेबद्दल कळलं पाहिजे, त्यासाठी मोहिमे राबवण्यात आली, बऱ्याचशा मोहीम राबवण्यात आली, ऍडव्हर्टायझिंग करण्यात आली, अवेअरनेस कॅम्पेन राबवण्यात आले. तर ह्या स्कीम बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, लक्षात घ्या मित्रांनो, या स्कीम बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी सरकारने काय मोहीम राबवली. ओके, सरकारने मोहीम राबवली. ओके, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी ह्या स्कीम बद्दल तुम्हाला माहित पाहिजे ती म्हणजे ही एक प्रकारची सुधारित जवाहर रोजगार योजना होती. ओके, जवाहर ग्राम समृद्धी योजना ही एक प्रकारची सुधारित जवाहर रोजगार योजना होती, ज्याच्या अंतर्गत थोडेसे काही प्रशासकीय चौकट किंवा स्थानिक संसाधनाची निर्मिती असे वेगवेगळे विषय हाताळण्यात आले, आणि त्यामध्ये सुधारणा करून लोकांपर्यंत ह्या योजनेबद्दल माहिती पसरवण्याची जबाबदारी सरकारने घेतली, आणि त्याबद्दल मोहीम पण राबवण्यात आली. ओके, आता जी ह्याच्यात कामं व्हायची ती कोणत्या स्तरावर व्हायची, तर मित्रांनो सगळ्यात मोठा बदल म्हणजे ह्याच्यावरती जी कामं व्हायची ती ग्रामपंचायत स्तरावर अंमलबजावणी व्हायची. ओके, ह्याचे कामाची जी अंमलबजावणी व्हायची, या योजनेची जी अंमलबजावणी झाली ती ग्रामपंचायत स्तरावर झाली. ओके, तर आणि हे तुम्हाला प्रकर्षाने जाणवलं पाहिजे की जेव्हा तुम्ही हे वाचाल की आतापर्यंत ज्या योजनांची अंमलबजावणी झाली त्या अंमलबजावणीमध्ये कुठं ना कुठं टॉप टू बॉटम, ओके, अशी अप्रोच होती. ओके, अशी पद्धत होती, म्हणजे वरतून वरे जे मोठ्या म्हणजे वरच्या लेवलवरती ती योजना बनणार. ओके, हळूहळू ती योजना खालपर्यंत येणार. ओके, म्हणजे पहिलं राज्यांकडे येणार, नंतर जिल्ह्याकडे येणार, नंतर कदाचित पंचायत समितीकडे येणार, नंतर ग्रामपंचायतीकडे येणार. पण जवाहर ग्राम समृद्धी योजना अशी योजना होती ज्याच्यामध्ये हा जो ऑर्डर झाला तो थोडा उलटा झाला. ओके, आणि ही चांगली गोष्ट होती, जेणेकरून काय झालं की ज्या पंचायती राज संस्था आहेत, ओके, पंचायती राज संस्था आहेत त्यांचं बळकटीकरण झालं. यामुळे काय झालं, पंचायती राज संस्थांचं सक्षमीकरण झालं आणि बळकटीकरण झालं. त्यांच्या स्तरावर देखील ते निर्णय घेऊ शकत होते. त्यामुळं एक चांगला मेसेज समाजात गेला की आपण आपल्या स्तरावरती देखील कामं करू शकतो, विकास कामं करू शकतो. त्यासाठी फक्त सरकारची मदत लागते आपल्याला, पण जी अंमलबजावणी आहे, ओके, जी निर्णय घेण्याची जी काम आहे ते आपण आपल्या स्तरावर करू शकतो. तर हे एक प्रकारचं काय होतं, पंचायती राज संस्थांना एक बळकट करण्याचा एक प्रकार होता. ओके, एक पद्धत होती. ओके, तर लक्षात घ्या जवाहर ग्राम समृद्धी योजना. ओके, आता आपण तुम्हाला जर आठवत असेल अगोदरच्या स्लाइडमध्ये जेव्हा आपण अगोदरच्या स्लाइड बघितल्या, ओके, जवाहर रोजगार योजनेबद्दल कुठंही असं लिहिलं नव्हतं की याची अंमलबजावणी ग्रामपंचायत लेवलवरती होते. ओके, त्या स्तरावरती होते, कुठंही असं लिहिलं नव्हतं. ओके, पण जर तुम्ही लक्षात घेतलं त्यामुळेच आपण म्हणलं होतं की जवाहर ग्राम समृद्धी योजना आहे ती एक प्रकारची सुधारित जवाहर रोजगार योजना आहे. तर सुधारणा काय झाली, तर ही एक प्रकारची सुधारणा आहे की जी अंमलबजावणी होईल, याची जी अंमलबजावणी होईल ती ग्रामपंचायत स्तरावर देखील होईल. ओके, पंचायत स्तरावर देखील ती अंमलबजावणी होईल. ओके, अनुदान सरळ ग्रामपंचायतीच्या खात्यात, बघा किती मोठा बदल आहे. सरळ काय अनुदान कोणाच्या खात्यात येणार, ग्रामपंचायतीच्या खात्यात असणार.
खात्यात येणार, ओके, जो निधी आहे तो सरळ ग्रामपंचायतीच्या खात्यात येणार किंवा जिल्हा ग्राम विकास संस्थेच्या खात्यात येणार किंवा जिल्हा परिषदेच्या खात्यात येणार. म्हणजे सरळ सरळ हे काय दाखवते, तर हे पंचायती राज इन्स्टिट्यूशन, ज्याला आपण PRI, पंचायती राज संस्था, ओके, पंचायती राज इन्स्टिट्यूशनचं काय, हे काय बळकटीकरण आहे. ओके, त्यांना बळकट करायचं काम सरकारने केले. ओके, कारण अनुदान देखील बघा सरळ सरळ एक तर ग्रामपंचायतीच्या खात्यात येणार किंवा जिल्हा ग्राम विकास संस्थेच्या खात्यात येणार किंवा जिल्हा परिषदेच्या खात्यात सरळ सरळ निधी पुरवला जाणार. ओके, आणि जिल्हा जे ग्रामपंचायत असायचे ते काय करायचे, अॅन्युअल ऍक्शन प्लॅन म्हणजे वार्षिक कृती आराखडा तयार करण्याचं काम देखील ग्रामपंचायतींना देण्यात आलं. वार्षिक कृती आराखडा म्हणजे वर्षभरात आपल्याला काय काय कामं करायची आहेत, काय कोणकोणत्या गोष्टीवर ऍक्शन घ्यायचं आहे, कोणकोणत्या गोष्टीवर कृती करायची आहे आपल्याला, ह्याचा जो आराखडा असतो, याचा जो प्लॅन असतो वर्षभराचा, ते देखील बनवण्याचं आणि त्याचं काम करण्याचं, ते ऍक्च्युअल एक्झिक्यूट करण्याचं, ओके, काम जे आहे ते ग्रामपंचायतीला देण्यात आलं. ग्रामपंचायत वॉज द सोल एक्सपर्ट. ओके, तर ग्रामसभेच्या मान्यतेने हे काम कोणाकडे आलं, तर वार्षिक कृती आराखडा बनवण्याचं काम देखील ग्रामपंचायतीकडे देण्यात आलं. खूप महत्वाचा बदल आहे मित्रांनो. ओके, हे कदाचित अशा गोष्टींची सुरुवात झाली होती, पण अशा गोष्टी नव्हत्या, म्हणूनच प्लॅनिंग कमिशनला बऱ्याच जणांनी नावं ठेवली होती, क्रिटिसाइज केलं होतं. ओके, बऱ्याच जणांचं जे मत होतं प्लॅनिंग कमिशनच्या विरोधात, की प्लॅनिंग कमिशन ही संस्था चांगल्या प्रकारे काम करत नाही, या संस्थेला आता या संस्थेच्या जागी इतर संस्था आली पाहिजे, असे जेव्हा नीती आयोग येण्याच्या अगोदर चर्चा चालायची, तर त्या चर्चेचं एक कारण होतं, त्या चर्चेमध्ये एक मुद्दा असायचा, ते म्हणजे की प्लॅनिंग कमिशन मध्ये ज्या योजना बनायच्या त्या टॉप टू बॉटम अशा अप्रोच मध्ये बनायच्या. म्हणजे काय, वरती योजना बनेल, नंतर ते सरकार राज्य सरकारकडे येईल, नंतर ते त्या विभागाकडे येईल, त्यानंतर ते जिल्ह्याकडे जाईल, त्यानंतर ते पंचायत समितीकडे, त्यानंतर ते कदाचित ग्रामपंचायतीकडे जाईल, असं ते टॉप टू बॉटम वरतून खाली पर्क्युलेट व्हायचं. ओके, ते वरतून खाली यायचं. पण ही अशी योजना होती जवाहर ग्राम समृद्धी योजना, ज्यामध्ये असं झालं की जो वार्षिक कृती आराखडा बनवण्याचा जो अधिकार आहे आणि बनवण्याचं जे काम आहे ते ग्रामपंचायतीकडे सोपवण्यात आलं. ओके, हा खूप महत्वाचा त्या काळातला खूप महत्वाचा बदल होता. आणि तुम्ही जर याची स्थापना बघितली ना मित्रांनो, याची जर स्थापना बघितली बघा, 1999 ला स्थापना झाली. म्हणजे काय, तर जे 93 आणि 94 जी घटना दुरुस्ती आहे, ओके, तर त्याच्या अंतर्गत म्हणजे त्या घटना दुरुस्तीला खरा अर्थ इथून भेटला. ओके, खरा अर्थ इथून भेटला. ती कोणती घटना दुरुस्ती तुम्ही बघून घ्या. ओके, ज्यामध्ये पंचायती राज इन्स्टिट्यूशनची स्थापना झाली, त्याच्यात निवडणुका घेण्याचं ठरवण्यात आलं. ओके, त्या मतदानाद्वारे प्रतिनिधी निवडले जातील, हे तेव्हापासून सुरू करण्यात आलं. ओके, तर त्याचा खऱ्या अर्थाने जर एक अंमलबजावणी झाली, म्हणजे कामाच्या स्वरूपात देखील अंमलबजावणी झाली, ती सुरुवात कधी झाली, जवाहर ग्राम समृद्धी योजनेतून झाली. ओके, जवाहर ग्राम समृद्धी. तर ग्राम समृद्धी म्हणजे काय, की गावांना देखील आपण समृद्ध करतोय, बळकट करतोय. ओके, आणि सगळ्यात मोठा बदल काय होता, अॅन्युअल ऍक्शन प्लॅन जो आहे, वार्षिक कृती आराखडा, हे बनवण्याचं काम देखील ग्रामपंचायतींना देण्यात आलं. हे बनवण्याचं काम देखील ग्रामपंचायतींना देण्यात आलं. ओके, 22.5% अनुसूचित जाती जमातींसाठी राखीव निधी, हा जो एकूण निधी असेल त्यापैकी 22.5% निधी हा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी राखीव ठेवण्यात आल्या. आजपर्यंत आपण 2-3 स्कीम्स बघितल्या, IRDP बघितली, जवाहर रोजगार योजना बघितली, त्यामध्ये अशी तरतूद काही नव्हती. ओके, तर ही तरतूद आपण पहिल्यांदा वाचतोय. SC ST साठी, ओके, अनुसूचित जाती आणि जमातींसाठी 22.5% राखीव निधी ठेवण्यात आला. ओके, 3%, सॉरी इथं थोडंसं चुकलंय, 3% हे अपंग लाभार्थी जे असतील त्यांच्यासाठी हा निधी ठेवण्यात आला. 3% ऑफ अॅन्युअल अलोकेशन वॉज यूज टू क्रिएट अ बॅरियर फ्री फ्रेमवर्क फॉर द डिसेबल्ड. ओके, तर जे अपंग व्यक्ती आहेत, त्याला नंतर आपण ह्या सरकारने नाव दिलं होतं दिव्यांग. ओके, तर दिव्यांगांना त्यांच्या जीवनमानात सुधार झाला पाहिजे. ओके, त्यांना गोष्टी करताना काही अडथळे येऊ नये. ओके, गोष्टींसाठी अडथळे येऊ नये, ह्यासाठी वेगळी तरतूद करण्यात आली 3% निधीची. ओके, तर वार्षिक जे काही निधी असेल, वार्षिक जे काही
वाटप करण्याचे जेव्हा वार्षिक निधी वेगवेगळ्या क्षेत्रांना जेव्हा वाटप करण्याची वेळ येईल तेव्हा 3% निधी हा कोणासाठी राखीव असेल? अपंग लाभार्थींसाठी राखीव असेल असं ठरवण्यात आलं. ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. ओके, SC ST साठी 22.5 आणि 3% हे अपंग लाभार्थींसाठी राखीव होतं. ओके, द वेजेस वर सेट बाय द स्टेट गव्हर्नमेंट. हा मित्रांनो लक्षात घ्या, राज्य सरकार काय करायचं, ह्याचा जो वेतन दर आहे तो ठरवायचा. ओके, तर बघा स्कीम कोणाची होती, तुम्ही जर वरती बघितलं. ओके, स्कीम काय होती, ही केंद्र सरकार पुरस्कृत स्कीम आहे. ओके, केंद्र सरकार पुरस्कृत स्कीम आहे, योजना आहे. या योजनेअंतर्गत 80 आणि 20 अशा प्रकारे जे योगदान असायचं केंद्र सरकारचं 80% आणि जे राज्य सरकारचं योगदान आहे त्याचं 20% होतं. ओके, तर असं असताना देखील वेतनाचा दर आहे ना राज्य सरकार ठरवायचं. ओके, आणि ही चांगली गोष्ट होती, राज्य सरकारला त्याचा अधिकार दिला होता. तर वेतन दर राज्य सरकार कसं असते, वेतन दर कधी केंद्र सरकार ठरवते, कधी राज्य सरकार ठरवते. तुम्ही वेतन दराचं सोडा, तुम्ही कदाचित PF वरती व्याज वगैरे तुम्ही कधी वाचला असेल न्यूज मध्ये. ओके, प्रोव्हिडंट फंड, भविष्य निर्वाह निधी ज्याला म्हणतो आपण. ओके, त्याचा जो दर आहे ना केंद्र सरकार ठरवते. तर बऱ्याच गोष्टी असतात ज्याचा दर ठरवावा लागतो. आता ही आपण तुम्हाला आठवत असेल आपण सुधारणा, ओके, रिफॉर्म्स नावाचा चॅप्टर बघितला. त्या चॅप्टर मध्ये आपण ही गोष्ट प्रामुख्यानं ते थोडंसं निरीक्षण केलं आपण एका गोष्टीचं, ती म्हणजे जर बाजारपेठेत किंवा बाजारामध्ये सरकारचा हस्तक्षेप कमी असेल तर त्या गोष्टीला आपण सुधारणा म्हणतो. सरकारचा हस्तक्षेप जर कमी असेल तर त्या गोष्टीला आपण काय म्हणतो, सुधारणा म्हणतो. ओके, पण इथं सरकारचा हस्तक्षेप थोडा असतो आणि त्यामुळेच आपण पूर्णपणे असे एक कॅपिटलिस्ट ज्याला आपण म्हणतो भांडवलशाही आपण नाही. ओके, आपण समाजवादी अर्थशास्त्र नाही, अर्थव्यवस्था नाही, आपण भांडवलवादी अर्थव्यवस्था नाही. ओके, आपण कुठेतरी मिक्स्ड अर्थव्यवस्था, मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था आहे आपली. आपल्या अर्थव्यवस्थेचा प्रकार कोणता, मिश्र स्वरूपाचा आहे. जर आपण 100% भांडवलशाही राहिलो असतो, भांडवलवादी अर्थव्यवस्था राहिलो असतो, तर मित्रांनो आपण जर 100% बाजार भिमुख व्यवस्था राहिलो असतो तर हे वेतनाचा दर आहे ना तो बाजाराने ठरवला असता, सरकारने ठरवला नसता. पण ह्या सगळ्या योजना बघतोय, योजना म्हणजेच काय, सरकारचा हस्तक्षेप. लक्षात घ्या, योजना जेव्हा सरकार बनवते कुठं ना कुठे याचा अर्थ काय असतो, गोष्टींमध्ये सरकारचा हस्तक्षेप आहे. ओके, आणि त्यामुळं हे लक्षात घ्या, वेतन दर राज्य सरकार ठरवणार म्हणजे काय, तर वेतनाचा जो दर असतो जो की ऍक्च्युली जर भांडवलवादी अर्थव्यवस्था राहिली असते, भांडवलशाही राहिली असते आपल्याकडे, तर तो वेतनाचा दर कोणी ठरवला असता, सरकारने ठरवला नसता, तो ठरवला असता बाजाराने. पण इथं कोण ठरवते या वेतनाचा दर, राज्य सरकार ठरवते. काय, या वेतनाचा दर कोण ठरवते, राज्य सरकार ठरवते. ओके, तर हा अधिकार राज्य सरकारला देण्यात आला होता. जवाहर ग्राम समृद्धी योजनेमध्ये जे वेतन लाभार्थींना मिळेल त्या वेतनाचा दर कोण ठरवेल, राज्य सरकार ठरवेल. त्या वेतनाचा दर कोण ठरवेल, राज्य सरकार ठरवेल. ही गोष्ट आपल्यासाठी खूप महत्वाची. ओके, पुढची गोष्ट, विथ ग्राम सभा's approval ग्राम पंचायत वुड बी एबल टू कॅरी आउट वर्क्स प्लान्स वर्थ अप टू 50,000. ग्राम सभेच्या मान्यतेने रुपये 50,000 पर्यंतची विकास कामे करण्याचा अधिकार देखील ग्रामपंचायतीला दिला होता. ग्रामसभेचा त्याला मान्यता लागते. ओके, ग्रामसभेची बैठक बोलून मान्य करून, ओके, मान्यता घेऊन, अप्रुव्हल घेऊन 50,000 पर्यंतची जी विकास कामं आहेत ते ग्रामसभा करू शकते. ओके, हा अधिकार ग्रामसभेला देण्यात आला होता. ओके, आणि ही तरतूद जवाहर ग्राम समृद्धी योजनेमध्ये होती. तर मित्रांनो, ह्या ग्राम समृद्धी या शब्दाचा अर्थ आहे ना, जितके तुम्ही ह्याच्या तरतुदी वाचाल तेव्हा तुम्हाला ग्राम समृद्धी ह्या शब्दाचा अर्थ क्लिअर होईल. ग्राम समृद्धी म्हणजे गावांना आपल्याला समृद्ध करायचं आहे, गावांना बळकट करायचं आहे, गावांना अधिकार द्यायचा, गावं आपापला निर्णय घेण्याची क्षमता गावांमध्ये वाढली पाहिजे, ह्यासाठी प्रयत्न करायचे. ओके, तर हे सरकारचं जे उद्देश होतं, सरकारचा जो उद्देश होता की म्हणजे गावं ही समृद्ध झाली पाहिजे, तर त्यामध्ये हे अधिकार सगळे देण्यात आले. तर अगोदर जो अधिकार देण्यात आला होता की गावावरती जो वार्षिक विकास आराखडा आहे तो गावाच्या स्तरावरती देखील, ग्राम स्तरावरती देखील तो तयार करण्याची परमिशन देखील देण्यात आली होती. ओके, तर कुठं ना कुठं आपण काय करतोय, सरकारने काय केलंय,
गावांना समृद्ध करण्यासाठी योजना राबवल्यात. काय केलं? गावांना समृद्ध करण्यासाठी ही योजना राबवली. ओके. पण 50,000पर्यंत ग्रामसभेची मान्यता घेऊन तुम्ही विकास कामं करू शकता. ह्या योजनेअंतर्गत विकास कामं व्हायची. पण 50,000 पेक्षा जर जास्त असेल तर काय व्हायचं? तर ग्रामसभेच्या मान्यतेबरोबरच, ओके, ग्रामसभेची मान्यता तर गरजेचीच आहे, त्याच्याबरोबर तज्ञ मंडळीची मान्यता देखील आवश्यक होती. ओके, तज्ञ मंडळीची मान्यता देखील आवश्यक होती. तर 50,000पर्यंत जर विकास कामं असतील तर ग्रामसभा ग्रामपंचायत ग्रामसभेच्या मान्यतेने करणार, आणि 50,000पेक्षा जास्त जर त्या विकास कामाचा खर्च असेल तर ग्रामसभेची मान्यता तर लागणारच. त्याबरोबर तज्ञ मंडळी, जे कोणी त्या विषयात तज्ञ मंडळी असेल त्या तज्ञ मंडळी करून त्या कामाची, ओके, मान्यता घेणं देखील आवश्यक होतं, असं ठरवण्यात आलं. ओके. पुढची तरतूद, तज्ञांकडून सल्ला घेण्यासाठी किंवा इतर कार्यालय खर्चासाठी 7,500ची तरतूद करण्यात आली. तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी घेतात, तज्ञांचा सल्ला घेतात, तर तज्ञ लोक जे सल्ला देतात ते काय फ्री ऑफ कॉस्ट कामं करणार नाही. सगळ्यांना कामाचा मोबदला लागतो. ओके. मी जर एखाद्या विषयाचा तज्ञ असेल आणि तुम्हाला जर त्या विषयावरती जर काही सल्ला माझ्याकडनं पाहिजे असेल तर मला वाटत नाही की मी फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला सल्ला देईल. ओके. मी जर एक प्रोफेशनल असेल, ओके, मी जर त्या विषयातला, त्या क्षेत्रातला तज्ञ असेल तर साहजिक आहे मी जे सल्ला देईन त्याची मी पैशाची अपेक्षा ठेवेल. ओके. तर तज्ञाकडून सल्ला घेण्यासाठी आणि इतर कार्यालयीन खर्चासाठी, ओके, रेग्युलेटरी एक्सपेन्सेस जे असतील, ओके, नियंत्रण, बऱ्याच गोष्टी ज्या कार्यालयीन गोष्टी असतील, ओके, बऱ्याच गोष्टींची पूर्तता करण्याच्या ज्या गोष्टी असतील त्याच्यासाठी 7,500ची वेगळी तरतूद, ओके, 7,500 रुपयाची, ओके, तरतूद करण्यात आली. आणि एवढे रुपये ग्रामपंचायत खर्च करू शकते त्याचा अधिकार ग्रामपंचायतीला देण्यात आला. ओके. सो ग्रामपंचायत वर अलाउड टू स्पेंड 7,500 ऑन दिस. ओके. त्यांना 7,500 यावर खर्च करण्याची मुभा देण्यात आली. ओके. ऑर 7.5% ऑफ द टोटल. समजा 7,500 पेक्षा जास्त खर्च असेल तर तो समजा एकतर 7,500 असेल किंवा 100पैकी 7.5% असेल, म्हणजे 100पैकी 7.5 असेल. ओके. जो काही एकूण खर्च असेल त्याच्या 7.5 किंवा 7,500 एका वर्षभरात, ओके, 7,500 किंवा 7.5% एका वर्षात खर्च करण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला देण्यात आला. पण हे कशावर खर्च करणार? रेग्युलेटरी एक्सपेन्सेस, म्हणजे जे कार्यालयीन गोष्टी असते, ओके, त्यामध्ये बऱ्याच गोष्टींची कदाचित पूर्तता करायची असेल, सरकारला कोणता तरी अहवाल पाठवायचा असेल, त्या सगळ्या गोष्टींसाठी हा खर्च असायचा. आणि त्यासाठी किती रुपयाची तरतूद होती मित्रांनो? 7,500ची. ओके. ऍज वेल एज सिकिंग प्रोफेशनल ऍडवाइस, ओके, तज्ञ मंडळीकडून जो सल्ला घ्यायची जी फीस असायची त्याच्यावरती देखील तुम्ही 7,500 खर्च करू शकता. ग्रामपंचायतींना तो अधिकार देण्यात आला होता. ओके. मालमत्तेची देखभाल करण्यासाठी 15%, ओके. तर जे ऍसेट होते मित्रांनो, ओके, मेंटेन प्रॉपर्टी वगैरे, ग्रामपंचायतीची जी प्रॉपर्टी असायची किंवा या योजनेअंतर्गत ज्या प्रॉपर्टीज असायच्या, ज्या मालमत्ता असायच्या, त्याची देखरेख करण्यासाठी 15% राखीव निधी ठेवण्यात आला. ओके. 15% राखीव निधी ठेवण्यात आला. ओके. पुढचं तरतूद बघूया. मित्रांनो लक्षात घ्या, सॉरी मी थोड्या वेळापूर्वी चुकून तुम्हाला काय म्हणलो, 80-20. 80-20 ही जी ही जी तरतूद होती ती जवाहर रोजगार योजनेत होती. ओके. 80 आणि 20% ही तरतूद कशात होती? जवाहर रोजगार योजनेअंतर्गत होती. पण जेव्हा त्याला जवाहर ग्राम समृद्धी योजना असं नाव देण्यात आलं आणि त्याला सुधारणा करण्यात आली आणि नव्या नावारूपाने जेव्हा त्याला अंमलात आणण्यात आलं, ओके, त्याची अंमलबजावणी करण्यात आली, तेव्हा त्यामध्ये जो केंद्र सरकारचा निधी आहे त्यामध्ये 5% कपात आणि राज्य सरकारचा निधी आहे त्यामध्ये 5% वाढ, असं करून 80-20च्या जागी जवाहर रोजगार योजनेचा जो गुणोत्तर होतं ते 80% केंद्र सरकार, 20% राज्य सरकार होतं. पण जवाहर ग्राम समृद्धी योजनेमध्ये जो दर होता मित्रांनो तो 75-25, म्हणजे 75% निधी हा केंद्र सरकार, 25% निधी हा राज्य सरकार, ह्या गुणोत्तरामध्ये हे चालायचं, ह्या गुणोत्तरामध्ये ते व्हायचं. ओके.
दिशानिर्देश, समन्वय आणि व्यवस्थापनाची जबाबदारी देखील जिल्हा ग्रामीण संस्था ओके जिल्हा परिषदेकडे देण्यात आली. ओके, तर बघा, केंद्र सरकार पुरस्कृत योजना होती 75-25 अशा गुणोत्तरात हे व्हायचं. आणि दिशानिर्देश, समन्वय आणि व्यवस्थापनाची जबाबदारी कोणाकडे देण्यात आली? जिल्हा ग्रामीण विकास संस्था, म्हणजे डिस्ट्रिक्ट जिल्हा ग्रामीण ओके विकास संस्था. ओके, इथं मी चुकून कदाचित वेगळा काहीतरी लॉंग फॉर्म वापरला. ओके, डिस्ट्रिक्ट रूरल डेव्हलपमेंट एजन्सी, DRDA, बरोबर आहे. ओके, आर स्टँड फॉर रूरल. हे जिल्हा ग्रामीण विकास संस्थेकडे हे अधिकार देण्यात आले किंवा जिल्हा परिषदेकडे हे अधिकार देण्यात आले. तर दोन्ही जिल्हा परिषद आणि जिल्हा ग्रामीण विकास संस्था यांच्याकडे कशाच्या जबाबदारी होती? डिरेक्शन म्हणजे दिशानिर्देश देणे, कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय साधणे, आणि मॅनेजमेंट आणि देखरेख. ओके, म्हणजे काय? व्यवस्थापन करणे आणि देखरेख करणे, ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी जिल्हा ग्रामीण विकास संस्था किंवा जिल्हा परिषदेकडे देण्यात आली. ओके, तर मित्रांनो, तुम्ही जर एक चांगल्या प्रकारे जर निरीक्षण केलं तर तुम्हाला एक गोष्ट इथं प्रकर्षाने जाणवेल, ती म्हणजे जवाहर रोजगार जवाहर ग्राम समृद्धी योजना जी होती, त्यामध्ये ग्राम समृद्धी ह्या शब्दाचा अर्थ काय होता? की गावं काय झाले पाहिजे? समृद्ध झाले पाहिजे. आणि फक्त समृद्ध म्हणजे कसं? त्यांचं बळकटीकरण पण झालं पाहिजे. गावांचं काय झालं? बळकटीकरण झालं पाहिजे. ओके, त्यांना देखील त्यांच्यामध्ये निर्णय क्षमता आहे, पण निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना मिळाला पाहिजे. ओके, निर्णय क्षमता आहे, त्यांच्याकडे पण तज्ञ असतील कदाचित, तर ते निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना दिला गेला पाहिजे असं सरकारला वाटत होतं. म्हणून ही ग्राम समृद्धी योजना ही जवाहर रोजगार योजनेला सुधारणा करून, त्या योजनेमध्ये सुधारणा करून आणण्यात आली. आणि तुम्ही जर याच्यातल्या तरतुदी बघितल्या मित्रांनो, तर तुम्हाला स्पष्टपणे दिसून येईल की गावांना जास्त अधिकार देणार, ग्रामपंचायत, ग्रामसभा, जिल्हा परिषद, ओके, आणि ह्या दोघांमधला दुवा असणाऱ्या जर ग्रामपंचायती असतील त्यांना अधिकार देण्यात आला. बघा तुम्ही, ग्रामपंचायत स्तरावरती अंमलबजावणी करण्यात आली. जो निधी आहे, ओके, सरळ सरळ ग्रामपंचायतीच्या खात्यात आणण्यात आला किंवा जिल्हा ग्रामीण विकास संस्थेच्या खात्यात टाकण्यात आला किंवा जिल्हा परिषदेच्या खात्यात आला. ओके, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वार्षिक कृती आराखडा करण्याचं काम देखील ग्रामपंचायतींना देण्यात आलं आणि ग्रामसभेच्या मान्यतेने हा वार्षिक कृती आराखडा देखील तयार करण्याचं काम हे गावं करायची. ओके, कोणत्या योजनेअंतर्गत? जवाहर ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत. ओके, 3% लाभार्थी हे अपंग व्यक्ती असायचे. ओके, वेतनाचा दर जो असायचा तो कोण ठरवायचा? राज्य सरकारला अधिकार होता वेतनाचा दर. वेतन दर सोडलं तर इतर सगळ्या गोष्टी, जास्तीत जास्त गोष्टी ह्या पंचायती राज संस्थेकडे देण्यात आले. अधिकार, जास्तीत जास्त गोष्टींचा अधिकार हा पंचायती राज संस्थेकडे देण्यात आला होता. ओके, नंतर तुम्ही जर 50,000 खर्च करण्याची देखील परवानगी जी होती, ओके, ग्रामसभेच्या मान्यतेने ग्रामपंचायत काय करू 50,000 देखील 50,000 ग्राम विकास कामावरती खर्च करू शकत होते. आणि समजा जर खर्च 50%च्या वर जात असेल तर त्यासाठी तज्ञ मंडळीची परवानगीची आवश्यकता होती, सल्ल्याची आवश्यकता. ओके, मग 7,500 रुपये किंवा 7.5% एकूण खर्चाच्या जर तुम्हाला तज्ञांकडनं सल्ला घ्यायचा असेल किंवा इतर रेग्युलेटरी एक्सपेन्सेस असतील, म्हणजे अहवाल सादर करायचा असेल, ओके, जर काही अहवालांची पूर्तता करायची असेल त्यासाठी देखील 7,500 रुपये किंवा 7.5% एवढा निधी राखीव ठेवण्यात आला. एवढा निधी खर्च करण्याचा अधिकार देखील देण्यात आला. मालमत्तेची देखभाल करण्यासाठी, ह्या अंतर्गत जी काही कामं होतील त्याच्या मालमत्तेची देखभाल करण्यासाठी 15% राखीव निधी देण्यात आला. ओके, आणि कारण ही केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे मित्रांनो, लक्षात घ्या, कारण ही योजना केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे. ओके, ह्यामध्ये जो निधीचा दर असायचा, निधीचं जे योगदान असायचं केंद्र सरकारचं 75% आणि राज्य सरकारचं 25%, आणि ह्यामध्ये थोडा फरक आहे. जवाहर रोजगार योजनेअंतर्गत हे 80-20 असायचं, पण जवाहर ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत हे 75-25 आहे. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आणि ह्या योजनेमध्ये दिशानिर्देश देण्याचं काम, समन्वय साधण्याचं काम, व्यवस्थापनाचं काम, देखरेखीचं काम हे जिल्हा ग्रामीण विकास संस्था म्हणजे DRDA, ओके, डिस्ट्रिक्ट रूरल डेव्हलपमेंट एजन्सी किंवा जिल्हा परिषद किंवा त्यामध्ये दुवा साधणाऱ्या ज्या पंचायत समिती आहेत
त्यांच्याकडे देण्यात आलं. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही जर सगळ्या गोष्टी नीट बघितल्या तर तुम्हाला एक गोष्ट कळेल की अधिकार जो आहे, निर्णय घेण्याचा जो अधिकार आहे, बऱ्याच गोष्टींवरती खर्च करण्याचा जो अधिकार आहे, तो अधिकार ग्रामपंचायतींना देण्यात आला. ओके, ग्रामपंचायत किंवा जिल्हा पंचायत राज संस्थांना देण्यात आला, हे आपल्याला प्रकर्षाने जाणवते. ओके मित्रांनो, तर पुढच्या लेक्चरमध्ये वी विल स्टॉप हिअर. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढच्या संस्थेबद्दल, पुढच्या योजनेबद्दल बोलूया. पुढच्या योजनेचं नाव आहे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. ओके, सो थँक यू फॉर बिईंग हिअर. आय एम गोइंग टू सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.